गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण आपलं लेक्चर कंटिन्यू करत आहोत विथ द सबमर्जन सॉईल. ठीक आहे. सबमर्जन सॉईल म्हणजे कोणती, की अशी सॉईल की जिथे बघा हा जो फोटो आपण दाखवला आहे की जे की सॉईल एरिया आहे बेसिकली तो पूर्णपणे काय आहे, वॉटरने त्या ठिकाणी वॉटर लॉग्ड त्या ठिकाणी झालेला आहे. कसं आहे, वॉटर लॉग एरिया त्या ठिकाणी क्रिएट झालेला आहे, जिथे की पाण्याचा जो काही आहे साठा जो आहे तो जमिनीच्या सॉईल सरफेसवरती आपल्याला झालेला दिसतोय. राईट. तर यालाच आपण म्हणतो सबमर्जन सॉईल. राईट. ती जी सॉईल सरफेस आहे ती काय झाली, पाण्या अंडर सबमर्ज त्या ठिकाणी झालेली आहे. आता वॉटर लॉगिंग. आता वॉटर लॉगिंग म्हणजे नेमकं कंडिशन काय, तर अशी कंडिशन की ज्या वेळेला जे की सॉईल पोर्स आहेत, आपल्याला माहिती आहे सॉईलमध्ये काय असतात, पोर्स असतात. बरोबर आहे. ओके. एक आपण याच्या अगोदर एक टर्म बघूया, त्याला म्हणतात फील्ड कॅपॅसिटी. बरोबर आहे. काय आहे, फील्ड कॅपॅसिटी. ही आपण इरिगेशन ज्यावेळेस लेक्चर्स बघितले होते त्यामध्ये आपण बघितलं होतं की फील्ड कॅपॅसिटी म्हणजे काय असतं, की आपल्या सॉईलमध्ये दोन प्रकारचे पोर्स असतात. एक असतात मायक्रोपोर्स, आठवतंय, एक असतं मायक्रोपोर्स आणि दुसरं काय असतं, ते असतात मॅक्रोपोर्स. बरोबर आहे. की लहान लहान जे छिद्रे असतात त्याला मायक्रोपोर्स म्हणतात, मोठेवाले जे असतील त्याला मॅक्रोपोर्स म्हणतात. आता फील्ड कॅपॅसिटी अशी कंडिशन असते. राईट. एक असा त्या ठिकाणी काय आहे, कॉन्स्टंट त्या ठिकाणी हा आहे की ज्यामध्ये काय होतं, मायक्रोपोर जे असतात ते त्या ठिकाणी वॉटरने फिल केलेले असतात. बरोबर आहे. वॉटर फिल्ड त्या ठिकाणी हे दिसून येतं. आणि जे मॅक्रोपोर्स आहेत, मोठे मोठे जे पोर्स असतात ते त्या ठिकाणी एअरमध्ये फिल्ड झालेले दिसून येतात. राईट. तर अशा पद्धतीने मायक्रोपोर्स पाण्याने भरलेत, मॅक्रोपोर्स हवेने भरलेले आहेत. ही आहे फील्ड कॅपॅसिटीची कंडिशन. राईट. आणि ही कधी क्रिएट होते, दिस इज क्रिएटेड ॲट -1/3 बार प्रेशर. ठीक आहे. -1/3 बार जेव्हा प्रेशर असतो तर त्यावेळेला ही कंडिशन जी आहे ही आपल्याला फील्ड कॅपॅसिटीची निर्माण होताना दिसते. ओके. तर ह्याच कम्पॅरेटिव्हली बघा वॉटर लॉगिंग काय आहे, की वॉटर लॉगिंगमध्ये जे की सॉईल पोर्स आहेत, काय आहे वॉटर लॉगिंगमध्ये जे की सॉईल पोर्स आहेत, मग पुन्हा दोन प्रकारचे पोर्स असतात. राईट. जसं आपण तिकडे बघितलं मायक्रोपोर्स आणि दुसरं आहे मॅक्रोपोर्स. तर यामध्ये काय होतं, जे मायक्रोपोर्स असतात तर हे पण काय आहेत, हे पूर्णपणे वॉटरने फिल केलेले आहेत. ठीक आहे. हे काय वॉटर फील्ड आहेत, लाईक दिस फील्ड कॅपॅसिटी सारखेच काय आहे, पाण्याने भरलेले आहेत. आणि जे मॅक्रोपोर्स आहेत, जे मोठे मोठे छिद्रे आहेत, ते पण पूर्णपणे पाण्याने भरलेले आहेत. ओके. त्यामुळे ही गोष्ट समजून घ्या की इथे काय आहे, 100% सॅच्युरेशन लेवल आलेलं काय आहे, 100% जेवढे काही सॉईलमध्ये पोर्स असतात. ओके. 100% जे सॉईल पोर्स आहेत दे आर फिल्ड विथ पाणीच पाणी. ओके. फिल्ड विथ वॉटर. सो आज ब्लू है पाणी पाणी. तर अशा प्रकारे सगळीकडे जे आहे पाणी पाणी आपल्याला त्या ठिकाणी पसरलेलं दिसतं. सगळे सॉईल पोर्स 100% जे आहे सॅच्युरेट झालेले आहेत वॉटरने. आता बरं अशा कंडिशनमुळे होणार काय, एक गोष्ट समजून घ्या की ज्या वेळेला सगळे पोर्स ज्यावेळेस पाण्याने भरलेले असतील तर काय आहे बघा, एक प्लांट असतं. राईट. एक प्लांट त्या ठिकाणी ग्रो होत असतं. तर प्लांट ज्यावेळेला ग्रो होत असतं त्यावेळेला एक गोष्ट आहे की त्याचे जे काही रूट्स जमिनीमध्ये असतात. राईट. आता जे की सरफेसवरती ऑफकोर्स ॲटमॉस्फिअर तर त्या ठिकाणी आहे, लिव्ज आहेत, स्टेम आहे. राईट. त्याचे ब्रांचेस आहेत प्लांटचे. या सगळ्यांना जे आहे एरेशन त्या ठिकाणी होत असतं. बरोबर आहे. काय होत असतं, एरेशन जे आहे ते त्या ठिकाणी होत असतं. बरोबर आहे. त्याच्यामुळे जे की ऑक्सिजन सप्लाय आहे, रेस्पिरेशन आहे प्रॉपरली, तो त्या ठिकाणी क्रिएट होत असतो थ्रू द ॲटमॉस्फिअर कंडिशन सॉईल सरफेसच्या वरती. पण एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की फक्त एरेशन जे आहे ते सॉईल सरफेसच्या वर नाही लागत, तर ते खाली सुद्धा लागतं. राईट. दिस बिलो द सॉईल सरफेस जे आहे, इकडे पण जे की सॉईलचे ॲटमॉस्फिअर आहे इथे पण जे आहे प्रॉपरली एरेशन होणं गरजेचं आहे. बरोबर आहे. की सॉईल पार्टिकल्स तर असतात, तिथून आपण न्यूट्रिशन वगैरे अपटेक करतो, मायक्रोब्स वगैरे असतात सॉईलमध्ये, पण त्यासोबतच सॉईलमध्ये पाणी पण असतं आणि पाण्यासोबत त्या ठिकाणी सॉईल एअर पण असणं गरजेचे आहे. राईट. आपण जे की सॉईलचं कंपोनंट बघितले. ओके. सॉईलचे जर आपण कंपोनंट बघितले तर काय असतं बघा, की 50% जे आहे, ओके, 50%तलं 25% आणि हे 25% हे काय असतं, सॉईल एअर असतो. बरोबर आहे. सॉईल वॉटर त्या ठिकाणी हा उरलेला 25% असतो. त्याच्यानंतर 5% काय असतं, 5% काय असतं याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला ऑर्गॅनिक मॅटर दिसून येतं. सॉरी, ऑर्गॅनिक मॅटर नाही, 5% आपल्याला ऑर्गॅनिझम्स जे असतात. राईट. मायक्रोब्स वगैरे जे आहेत, ऑर्गॅनिझम्स, मायक्रोब्स. राईट.
तर ते आपल्याला दिसून येतं आणि 45% जे असतं ते काय असतं मिनरल मॅटर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं, राईट. आणि हे सॉईल एअर आणि सॉईल वॉटर काय असतं हे इंटरचेंजेबल असतं. जर का खूप जास्त जमिनीत पाणी झालं तर सॉईल एअर कमी होऊन जाते आणि जसं जसं त्या ठिकाणी सॉईल ड्राय होत जाईल तसं तसं सॉईल वॉटर कमी होतं आणि सॉईल एअर वाढत जाते, बरोबर आहे. तर असं हे जे आहे सॉईल एअर आणि सॉईल वॉटर काय असतं फ्लक्च्युएट त्या ठिकाणी व्हॉल्यूममध्ये होत असतं इन द सॉईल, राईट. तर अशाच कंडिशनमध्ये काय आहे की ज्यावेळेस आपल्याला रेस्पिरेशनसाठी रूटच्या रेस्पिरेशनसाठी काय आहे की मोठ्या प्रमाणावरती सॉईल एअरची पण गरज असते. त्याच्यामुळे जर का सॉईल एअर जर का त्या ठिकाणी प्रेझेंट नसेल सॉईलमध्ये, बघा की समजा तुम्ही याला वॉटरिंग दिलं ह्या एरियाला आणि जर का इथे पाणी तुंबून जर का राहिलं, राईट, खूप वेळेसाठी जर का तुंबून राहिलं 2-3 दिवस जर का पाणी तुंबून राहिलं तर त्यामध्ये काय आहे खूप जास्त चान्सेस आहे की हे प्लांट काय होईल विल्टिंग होऊन जाईल. कारण की त्याचं काय होईल रेस्पिरेशन जे आहे या प्लांटचं जे आहे रूट्सच्या माध्यमातून होणार नाही. रूट्सच्या माध्यमातून रेस्पिरेशन न झाल्यामुळे नॅचरली काय होतं रूट सिस्टीम इनॅक्टिव्ह व्हायला लागते. त्याच्यावरती फंगल ग्रोथ त्या ठिकाणी होईल, राईट, किंवा ते जे आहे ते काय होईल कुजायला सुरू होतील त्याचे रूट्स. आणि ते एकदा रूट्स जर का कुजले तर नॅचरली काय आहे तुमचं जर का आपण नाक दाबून ठेवलं तर नॅचरली तुम्हाला रेस्पिरेशन करता येणार नाही. सेम कंडिशन प्लांटमध्ये निर्माण होते की त्या ठिकाणी रेस्पिरेशन प्लांटचं हॅम्पर होतं आणि त्यामुळे जे आहे प्लांट काय होतं इट गेट्स विल्टेड किंवा याला आपण म्हणू शकतो इट लीड्स टू द डेथ ऑफ द पर्टिक्युलर प्लांट इन द सबमर्ज्ड सॉईल कंडिशन. कळालं. त्याच्यामुळे सॉईलमध्ये जी आयडियल कंडिशन आहे प्लांटसाठी तर मॅक्झिमम वॉटर किती पाहिजे तर फील्ड कॅपॅसिटी पाहिजे, ठीक आहे. फील्ड कॅपॅसिटी म्हणजे काय की तुम्ही एकदा त्या ठिकाणी आज जर पाणी इरिगेट केलं शेताला, बरोबर आहे, आज जर तुम्ही फील्डला इरिगेट केलं तर नॅचरली पुढच्या 12 to 24 आवर्समध्ये जी आहे फील्ड कॅपॅसिटीची कंडिशन जी आहे ते लगेच निर्माण होऊन जाते. जे की एक्सेस ऑफ वॉटर असतं ते मॅक्रोपोर्समधनं खाली ग्रॅव्हिटीकडे त्या ठिकाणी काय होतं डाऊन चाललं जातं, राईट, जमिनीमध्ये खोल ते पाणी चाललं जातं. मॅक्रोपोर्समध्ये पुन्हा एकदा हवा भरल्या जाते आणि मायक्रोपोर्स जे असतात ते वॉटरने पूर्णपणे फिल्ड असतात, राईट. अशी कंडिशन जी आहे फील्ड कॅपॅसिटी इथे बऱ्यापैकी जे आहे जे की पाणी आहे ते पिकाला अवेलेबल होतं आणि फ्रॉम द फील्ड कॅपॅसिटी टू द परमनंट विल्टिंग पॉईंट क्रॉपला जे आहे ते वॉटर त्या ठिकाणी अवेलेबल होतं फॉर दी अपटेक. आणि ही जी वॉटर लॉगिंग कंडिशन आहे जसं आपण बघितलं फील्ड कॅपॅसिटीला प्रेशर किती आहे दॅट इज -1/3 बार प्रेशर किंवा यालाच आपण म्हणू शकतो -0.33 बार, बरोबर आहे. तसंच ही जी वॉटर लॉगिंग कंडिशन आहे तर वॉटर लॉगिंग कंडिशनला किती प्रेशर असतं माहिती आहे दॅट इज नियरली 0 बार प्रेशर. किती असतं 0 बार त्या ठिकाणी आपल्याला प्रेशर त्या ठिकाणी क्रिएट झालेलं दिसतं किंवा -0.1 पर्यंत ते हे प्रेशर आपल्याला दिसून येतं आणि हे जे आहे हे घातक असतं फॉर द प्लांट हेल्थ. आता तुम्ही म्हणशाल सर मग राईस क्रॉप कसा त्या ठिकाणी तुंबलेल्या पाण्यामध्ये येतो तर राईस क्रॉपमध्ये जे आहे त्याची एक वेगळं त्या ठिकाणी त्याची जे रूट सिस्टीम आहे त्याच्यावरती ॲरेनकायमॅटस टिश्यूज त्या ठिकाणी प्रेझेंट असतात जे की रेस्पिरेशन जे आहे ते वेगळ्या माध्यमातून करतात, राईट. जे की प्लांट बॉडीचा अप्पर सरफेस असतो तिथून ते खाली ॲरेनकायमॅटस टिश्यूच्या माध्यमातून रेस्पायर करू शकतात म्हणून त्याचे जे आहे रूट्स कुजत नाही. ते राईस जो क्रॉप आहे राईस पॅडी जो क्रॉप आहे हा त्या ठिकाणी वॉटर लॉक्ड सबमर्ज कंडिशनमध्ये येऊ शकतो. पण बाकीचे जे काही क्रॉप्स असतात त्यांच्यामध्ये ही सिस्टम नाही आहे, राईट. राईस काय आहे राईस इज अ सेमी ॲक्वॅटिक प्लांट त्याच्यामुळे राईसमध्ये ते जमतं बाकीच्या क्रॉपमध्ये जमत नाही. ओके, सो लेट स्टार्ट विथ आर फर्स्ट स्लाईड. सो सबमर्ज सॉईल म्हणजे काय आहे बेसिकली. सो दिस इज अ सॉईल मास जे की एक सॉईल मास आहे इट इज ड्राउंड इन वॉटर, बरोबर आहे. पाण्यामध्ये काय आहे डुबलेलं त्या ठिकाणी सॉईल मास दिसून येतो. सो सॉईल्स आर सॅच्युरेटेड विथ द वॉटर, बरोबर आहे. सॉईल काय होतं पाण्याने सॅच्युरेट झालेले आहे फॉर अ लॉंग टाईम इन अ इयर, राईट. सपोज 24 आवर्स असतील, ओके, काय असतील 24 आवर्स 48 आवर्स, राईट. म्हणजे 1 ते 2 दिवसासाठी जर का थोडंसं सबमर्ज कंडिशन झाली पाऊस खूप पडतोय बाबा किंवा तुम्ही त्या ठिकाणी फील्डला काय केलं इरिगेशन त्या ठिकाणी तुम्ही दिलेलं आहे तेवढ्या वेळेसाठी जर का सबमर्ज झालं त्यानंतर ते पाणी जिरून गेलं तर त्या ठिकाणी क्रॉपला विशेष काही डॅमेज होत नाही, राईट. तेवढं जे आहे कंडिशन प्लांट सहन करू शकते. पण त्याच्या बियॉन्ड जर का समजा 8-8 दिवसपर्यंत 10-10 दिवसापर्यंत महिनाभरापर्यंत जर का तुमचं फील्ड जर का असं ड्राउंड इन वॉटर राहिलं, राईट, पूर्णपणे जर का सॉईलचं जे आहे रेस्पिरेशन जर का स्टॉप झालेलं असेल तर अशा कंडिशनला क्रॉप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी त्याची ग्रोथ हॅम्पर होते आणि इट लीड्स टू द डेथ ऑफ द क्रॉप, राईट. इट रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ ग्ली होरायझन्स. कसं असतं ग्ली होरायझन त्या ठिकाणी क्रिएट होतं ड्यू टू द ऑक्सिडेशन रिडक्शन प्रोसेसेस. काय होतं बघा की ग्ली होरायझन कशामुळे तयार होतो कारण की ऑक्सिडेशन जी आहे सॉईलमधली ती काय होते ती लोअर डाऊन होऊन जाते. रिडक्शन प्रोसेस मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी वाढते आणि त्याच्यामुळे ग्ली होरायझन जे असतात हे त्या ठिकाणी आपल्याला सॉईलमध्ये क्रिएट होताना दिसतात. कोणत्या सॉईलमध्ये सबमर्ज्ड सॉईलमध्ये. कोणत्या सॉईल्समध्ये सबमर्ज्ड सॉईल्समध्ये. ओके, दॅट इज द ग्ली होरायझन्स. हे इम्पॉर्टंट आहे, हे नोट करून घ्या.
की सबमर्ज सॉइल रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ ग्ली होरायझन्स ड्यू टू द ऑक्सिडेशन रिडक्शन प्रोसेसेस. देन आता जे की ऑक्सिजनची बेसिकली मूवमेंट त्या ठिकाणी सॉईलमध्ये होत असते, राईट, थ्रू द फ्लडिंग वॉटर. द ऑक्सिजन मूवमेंट थ्रू द फ्लडिंग वॉटर इज युजली काय असते, ती स्लोअर असते दॅन द रेट ॲट विच ऑक्सिजन कॅन बी रिड्यूस्ड इन द सॉईल. आता ही गोष्ट समजून घ्या की फिश, मासा पण पाण्यात राहतो आणि माणूस पण राहतो का पाण्यात? नाही. ओके, आपण काय राहतो, आपण जमिनीवर राहतो, बरोबर आहे. तर मासा जो पाण्यामध्ये राहतो, तर मासा पाण्यामध्ये असताना त्याच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे की वॉटरमध्ये पण काय असतं, डिझॉल्ड त्या ठिकाणी ऑक्सिजन प्रेझेंट असतो, राईट. माहिती आहे ना, पाण्यामध्ये काय असतो, वॉटरमध्ये डिझॉल्ड जो असतो तो ऑक्सिजन त्या ठिकाणी प्रेझेंट त्या ठिकाणी असतो. पण हा डिझॉल्ड ऑक्सिजन जी घेण्याची कॅपॅबिलिटी आहे ती फिशमध्ये आहे, आपल्या ह्युमन्समध्ये आहे का? नाही. तर तो जो की आपल्याला माहिती आहे की सॉईलमध्ये जे काही रिडक्शन होत असतं, राईट, सॉईलमध्ये काय असतं, मायक्रोब्स राहत असतात, त्यांना रेस्पिरेशनसाठी त्या ठिकाणी ऑक्सिजन लागतं. प्लांटचे रूट्स असतात, त्यांना पण त्या ठिकाणी रेस्पिरेशनसाठी ऑक्सिजन लागत असतो. तर अशा कंडिशनला ज्या वेळेला एखादा फील्ड आहे त्याच्यामध्ये जर का पाणी मोठ्या प्रमाणावरती जर तुंबलेलं असेल तर त्याच्यामध्ये काय होतं, फ्लडिंग वॉटर आहे ते, बरोबर आहे. म्हणजे की समजा हे तुमचं फार्म असेल, एका साईडने जर का फार्ममध्ये काय होतं की पाणी जर का एंटर होत असेल, राईट, एका साईडने जर पाणी या फार्ममध्ये एंटर होत असेल आणि दुसरीकडून एक्झिट जर का होत असेल, तर नॅचरली फ्रेश वॉटर काय येतं आहे आणि पुढे त्या ठिकाणी ते मूव्ह होतं आहे. आणि फ्रेश वॉटरमध्ये डिझॉल्ड ऑक्सिजनचं प्रमाण असतो, राईट, त्याच्यामध्ये डिझॉल्ड ऑक्सिजन असतो. पण तरीसुद्धा जे आहे त्या सॉईलचं जे काही रिक्वायरमेंट आहे, राईट, त्या सॉईलचं जे की ऑक्सिजनचं रिक्वायरमेंट आहे ते फुलफिल नाही करू शकत, कारण की डिझॉल्ड ऑक्सिजन काय असतो, त्या ठिकाणी स्लोअर रेटने त्या ठिकाणी मूव्ह होत असतो, राईट, फ्रॉम दी फ्लडिंग वॉटर कम्पेअर्ड टू द कॅपॅसिटी ऑफ द सॉईल. जे की कॅपॅसिटी असेल सॉईलची रिक्वायरमेंट असेल त्यापेक्षा तो डिझॉल्ड ऑक्सिजन खूप कमी प्रमाणात असतो. आता या सिच्युएशनमुळे काय होतं, इट मे रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ टू डिस्टिंक्टली डिफरंट लेयर्स बिंग फॉर्म्ड इन अ वॉटरलॉग्ड सॉईल. ऑन द टॉप इज अन ऑक्सिडाइज्ड और एरोबिक सरफेस लेअर वेअर ऑक्सिजन इज प्रेझेंट. बरोबर आहे, टॉप लेअरला काय असतं, ऑक्सिजन प्रेझेंट असेल विथ अ रिड्युस्ड और अनॅरोबिक लेअर अंडरनीथ विच इज, तिथे काय आहे, नो फ्री ऑक्सिजन इज प्रेझेंट. आता याची जर का तुम्हाला हा हे डायग्राम आहे बघा, ऑक्सिडाइज्ड आणि रिड्युस्ड सॉईल लेअरचा. यांनी काय सांगितलं आहे की बघा, एका साईडने वॉटर काय होतं आहे, फ्लडेड वॉटर जे आहे, राईट, फ्लडिंग जे की वॉटर आहे ते काय होतं, एक साईडने एंटर करतं आहे, हे असं फ्लो होतं आहे आणि हे दुसऱ्या साईडने काय आहे, पाणी निघून जातं आहे. आता जे की ऑक्सिडाइज्ड त्या ठिकाणी ऑक्सिजन याच्यामध्ये जे की प्रेझेंट आहे, राईट, वॉटरमध्ये जो की डिझॉल्ड ऑक्सिजन जो प्रेझेंट आहे, डिझॉल्ड ऑक्सिजन प्रेझेंट आहे, किंवा मग सॉईलचा जो की टॉप लेअर आहे नॅचरली काय आहे, तो त्या ठिकाणी ॲटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. म्हणून कम्पॅरेटिव्हली जर आपण बघितलं तर वरचा जो टॉप लेअर असतो काहीसा 2 to 3 सेंटीमीटर, राईट, हा जो टॉप लेअर असतो हा त्या ठिकाणी आपल्याला ऑक्सिडाइज दिसतो. ओके, हा कसा असतो, आपल्याला ऑक्सिडाइज दिसतो, म्हणजे इथे काहीशा प्रमाणामध्ये ऑक्सिजनची अवेलेबिलिटी होत असते, राईट. पण त्याच्या खालचा जो की लेअर आहे, तो रिड्युस्ड सॉईल लेअर आपल्याला दिसून येतो. तो रिड्युस्ड का होतो, कारण की खालच्या भागामध्ये जे आहे ऑक्सिजनचा सप्लाय टोटली स्टॉप होतो, राईट. कारण की बघा, एक प्रकारे एखादं भांडं आहे आणि भांड्यावरती तुम्ही झाकण ठेवून दिलं, राईट, तर ही कंडिशन ती आहे की हे एक प्रकारे वरती जे काही वॉटर फ्लो होतं आहे हे एक प्रकारे झाकण ठेवून दिल्यासारखं आहे. त्याच्यामुळे जे आहे त्याच्यामध्ये हा जो की एअर आहे हा पास होत नाही आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यातल्या त्यात हे जे रूट्स आहेत, राईट, जे की ऑक्सिजन वगैरे प्रेझेंट असेल ऑलरेडी त्या सॉईलमधल्या पोर्समध्ये, ते ऑक्सिजन ऑलरेडी हे रूट्स अपटेक करून घेत आहे, जे की मायक्रोब्स या सॉईलमध्ये प्रेझेंट आहेत, राईट, जे की मायक्रोब्स या सॉईलमध्ये प्रेझेंट आहेत ते जे आहेत हे ऑक्सिजन अपटेक करून घेत आहे त्यांच्या स्वतःच्या यूजसाठी जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत, राईट. आणि अशा पद्धतीने हा जो काही खालचा सॉईल लेअर आहे, जेवढे जास्त दिवस पाणी तुंबून राहणार तेवढे जास्त तिथं जो आहे रिड्युस्ड झोन जो आहे तो क्रिएट होत राहणार. आणि याच्यामुळे देअर विल बी फॉर्मेशन ऑफ द ग्ली होरायझन्स. काय होतं, ग्ली होरायझन जो आहे तो आपल्याला फॉर्म होताना इथे दिसून येतो. आता आपल्याला बघायचं आहे की कशा कशा पद्धतीचे जे की चेंजेस आहेत, राईट, मग ते फिजिकल चेंजेस असतील सॉईलमध्ये, बायोलॉजिकल असतील, केमिकल चेंजेस असतील, ते कसे कसे होतात ते आता आपण बघूयात. ओके, फिजिकल चेंजेस बघा, सगळ्यात पहिले की डिप्लेशन ऑफ ऑक्सिजन होणार आहे, बरोबर. हे आपल्याला माहितीच आहे, हे मी तुम्हाला आत्ताच थोड्या वेळ पहिले पहिल्याच स्लाईडवर सांगितलं की आपलं कंटेंट किती आहे सॉईलचं. दिस इज कंपोनंट्स ऑफ सॉईल, कंपोनंट ऑफ सॉईल, राईट. आणि याच्यामध्ये काय आहे, 45% मिनरल मॅटर आपल्याला दिसून येतं, 5% ऑर्गॅनिक मॅटर आहे, राईट, यालाच आपण मायक्रोब्स वगैरे म्हणू शकतो.
राईट. त्यानंतर 25% वॉटर असतं, 25% एअर असतो, आणि हे कसं असतं, हे इंटर एक्सचेंजेबल वगैरे हे होत असतं. राईट. देन आता हे झाले कंपोनंट्स ऑफ सॉईल. आता याच्यामध्ये डिप्लिशन ऑफ ऑक्सिजन बघा कसं होतं. अंडर सबमर्ज्ड कंडिशन द वॉटर रिप्लेसेस द एअर. बरोबर आहे. पाणी काय करेल, खूप जास्त पाणी झालं, हे मी तुम्हाला काय सांगितलं, हा सॉईल एअर आणि सॉईल वॉटर कसा आहे, इंटर चेंज होत राहतो. राईट. हा एक्सचेंज होत असतो. ठीक आहे. खूप जास्त पाणी झालं तर एअर काय होतो, हा एअर जो आहे हा कमी कमी होत जाईल आणि पाणी त्याची जागा घेईल. जसं जसं सॉईल ड्राय होणार तसं तसं सॉईल एअर वाढत जाणार आणि सॉईल वॉटर जो आहे हा कमी होत जाणार. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा जो पोर स्पेस आहे हा त्या ठिकाणी एक्सचेंज त्या ठिकाणी एअर आणि वॉटरचं त्याच्यामध्ये चालू असतं. सो ॲज अ रिझल्ट ऑक्सिजन जे आहे, ओके, ॲज अ रिझल्ट ऑक्सिजन डिफ्युजन इन द वॉटर लेअर अबोव द सॉईल इज व्हेरी स्लो. ऑक्सिजन जो ट्रॅप होतो इन द ब्लॉक्ड पोर स्पेसेस इज रॅपिडली युटिलाइज्ड बाय द फॅकल्टेटिव्ह ॲनारोबिक ऑर्गॅनिझम्स. राईट. जो की ऑक्सिजन असेल, राईट, जो की काहीशा प्रमाणामध्ये ऑक्सिजन जो पोर स्पेसेसमध्ये प्रेझेंट असेल, मी लास्ट स्लाईडमध्ये पण सांगितलं की तो काय करतात, जे की ऑर्गॅनिझम्स असतात, जे की सॉईलमध्ये मायक्रोब्स असतात, ते काय होतं, त्याला फटाफट जे आहे त्याला वापरण्यासाठी घेऊन घेतात. देन द रॅपिड डिक्लाइन ऑफ ऑक्सिजन. बरोबर आहे. आता जे की मायक्रोब्स असतील, प्लांटचे रूट्स असतील, त्यांनी तो ऑक्सिजन वापरून घेतला जो अवेलेबल होता. सो रॅपिड डिक्लाइन इन दिस ऑक्सिजन फ्रॉम द सॉईल इज अकंपनीड बाय अन इन्क्रीज इन अदर गॅसेस प्रोड्यूस थ्रू द मायक्रोबियल रेस्पिरेशन. बघा, आता संकट एकच नाही आहे. ठीक आहे. काय आहे की हे जे सॉईल सरफेस आहे, ठीक आहे, आता सॉईलमध्ये काय आहे, पोर्स त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत, म्हणजे सॉईलमध्ये पण काय होतं, ऑक्सिजन कुठे ना कुठे प्रेझेंट होता. ठीक आहे. जो की रिझर्व्ड कोटा होता एक प्रकारे, तिथे ऑक्सिजनचा प्रेझेंट होता. ठीक आहे. एक प्रमाणात काय झालं, वरती काय झालं, सबमर्जन्स कंडिशन निर्माण झाली, हे वरती काय झालं, वॉटर लॉगिंग कंडिशन निर्माण झाली. ठीक आहे. मी तुम्हाला पहिले काय म्हटलं होतं की 1 ते 2 दिवसापुरतं, ठीक आहे, 1 to 2 डेज असेल, 3 डेज असतील, राईट, तोपर्यंत जर का सबमर्ज्ड कंडिशन जर का असेल, ओके, म्हणजे काय वॉटर लॉगिंग जर का प्रेझेंट असेल, तोपर्यंत क्रॉप जे आहे त्याला ते सहन करू शकतं. राईट. तोपर्यंत क्रॉप कुठल्याही प्रकारे मरत नाही. ठीक आहे. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, आणि त्याच्यानंतर ती वॉटर लॉगिंग निघून गेली तर मग क्रॉप जगतं. तरीसुद्धा जर नाही त्या ठिकाणी वॉटर लॉगिंग गेली तर मग क्रॉप त्या ठिकाणी हॅम्पर होतं, पिवळं पडायला लागतं आणि हळूहळू क्रॉप लिड्स टू द डेथ. राईट. मग हे पहिले 1, 2, 3 दिवस का त्या ठिकाणी ते सहन करू शकतं बघा, कारण की सॉईलमध्ये जो आहे हा ऑक्सिजन त्या ठिकाणी ऑफकोर्स पोर स्पेसमध्ये प्रेझेंट आहे. भले वरून वॉटर लॉगिंग कंडिशन झाली, ठीक आहे, एक असं इथं समजा प्लांट आहे, ठीक आहे, हे जे रूट्स आहेत, ठीक आहे. आता बघा की जो की ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन हे प्लांटचे रूट्स काहीसे थोडेफार वापरून घेतील. राईट. पहिले 1-2 दिवस किंवा रिझर्व्ड कोटा एक प्रकारे आपण यूज करतोय तसं. राईट. दुसऱ्या साईडला बघा, जे की सॉईलमध्ये मायक्रोब्स प्रेझेंट आहेत, ओके, हे मायक्रोब्स हा ऑक्सिजन यूज करतील. राईट. रेस्पिरेशनसाठी. पण आपल्याला माहिती आहे की रेस्पिरेशन प्रोसेस जी आहे ही फक्त काय ऑक्सिजन घेण्याची प्रोसेस आहे का? नाही. हे ऑक्सिजन घेतं आणि वापस बाहेर ॲटमॉस्फिअरमध्ये काय रिलीज करणार, कार्बन डायऑक्साईड. राईट. हे काय रिलीज करणार, कार्बन डायऑक्साईड रिलीज करणार. किंवा एखादं ऑर्गॅनिक मॅटर जर का त्या ठिकाणी कुजायला सुरुवात झालं, राईट, पुढे चालून काय झालं, जे की समजा सॉईलमध्ये काही कुठले ऑर्गॅनिक डेब्रीज त्या ठिकाणी प्रेझेंट असतील, त्या जर का काय झालं, डिकम्पोज व्हायला जर का सुरू झाल्या, राईट, या ऑक्सिजनच्या डेफिशियन्सीमुळे, तर त्या जर त्या ठिकाणी डिकम्पोज व्हायला सुरू झाल्या ॲनारोबिक बॅक्टेरियामुळे, तर त्याच्यामधून काय रिलीज होणार आहे, मिथेन गॅस. ठीक आहे. मिथेन गॅस. ओके. CH4 जो आहे हा मिथेन गॅस त्याच्यामधून रिलीज होणार आहे. राईट. त्यानंतर नायट्रोजन फिक्सिंग जर असतील तर त्यामुळे नायट्रोजन पण त्या ठिकाणी ॲक्युमुलेट होईल, हायड्रोजन गॅस काहीच ॲक्युमुलेट होईल, आणि हे असे जे की आहेत, हे यांचं जर का क्वांटिटी जी आहे ही जर का सॉईलच्या खालच्या लेअरमध्ये जर का ही ॲक्युमुलेट होत राहिली तर नॅचरली काय होतं आहे, टॉक्सिसिटी त्या ठिकाणी क्रिएट होते, आणि या टॉक्सिसिटीमुळे पण काय होतं, हे रूट्स जे आहेत ते खराब होतात आणि प्लांट लीड्स टू द डेथ. बघा इथे तेच दिलं, द मेजर गॅसेस दॅट ॲक्युमुलेट इन द फ्लडेड सॉइल्स आर कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रोजन अँड हायड्रोजन. ओके. आणि यामुळे पण काय आहे, म्हणजे एक तर पहिली गोष्ट वॉटर लॉगिंग झाली, त्याच्यामुळे ऑक्सिजनचा जो सप्लाय आहे ॲटमॉस्फिअरमधनं तो तर कट ऑफ झाला. पुन्हा जमिनीखाली जो की बाबा रिझर्व्ड ऑक्सिजन होता, 1-2 दिवस त्या ठिकाणी क्रॉप जे आहे, मायक्रोब्स जे आहेत, ते ऑक्सिजनचा वापर त्या ठिकाणी ते करणार होते. पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये काय झालं, जसं जसं एक दिवस पुढे सरकतोय, जसं जसा वेळ पुढे सरकतोय वॉटर लॉगिंग कंडिशनमुळे, तसं तसं जे आहे सॉईलमध्ये काय होतं आहे, जे की टॉक्सिक गॅसेस आहेत ते पण त्या ठिकाणी ट्रॅप व्हायला सुरू झालेले आहेत, आणि त्यामुळे टॉक्सिसिटी जी आहे ती वाढत जाते. या मिथेन गॅसमुळे तर सॉईलची ॲसिडिटी लेवल पण त्या ठिकाणी राईज होताना आपल्याला दिसून येते. आता बघा सॉईल कॉम्पॅक्शन काय आहे, इट इज द इन्क्रीज इन द सॉईलची डेन्सिटी. राईट. कुठली गोष्ट कॉम्पॅक्ट होणे
म्हणजे काय की बघा, जे कुठलेही त्या ठिकाणी काय असेल, व्हॉल्यूम मोठा असेल एखाद्या गोष्टीचा, ठीक आहे. समजा तुम्ही काय केलं, एक ब्रेड घेतला, ठीक आहे, एक ब्रेड घेतला आणि तो कसा आहे, तो फ्लफी असतो, राईट. त्याच्यामध्ये स्पेसेस त्या ठिकाणी चांगले प्रेझेंट असतात, त्यामुळे तो नरम असतो, राईट. असं ॲझ्युम करा, तुम्ही त्या ब्रेडला काय केलं, तुम्ही त्या ब्रेडला त्या ठिकाणी प्रेस केलं, ओके. काय केलं, प्रेस केलं, म्हणजे काय झालं, तो ब्रेड काय झाला, एक प्रकारे कॉम्पॅक्ट झाला. कॉम्पॅक्ट होणं म्हणजे काय की त्याच्यामध्ये जे की पोर स्पेसेस प्रेझेंट होते, ओके, त्याचा जो की व्हॉल्यूम होता, तो व्हॉल्यूम तुम्ही काय केला, कमी केला आहे, राईट. तिथे तुम्ही काय केला, व्हॉल्यूम कमी केला. सो इट इज द इन्क्रीज इन द सॉईल डेन्सिटी. कॉम्पॅक्शन म्हणजे काय सॉईलचं, तर त्या ठिकाणी सॉईलची डेन्सिटी वाढली, ओके. डेन्सिटी काय आहे, सॉईलची डेन्सिटी, इट इज काय आहे, मास, ओके, मास अपॉन व्हॉल्यूम, बरोबर आहे. डेन्सिटीचा फॉर्म्युला हाच आहे, मास अपॉन व्हॉल्यूम, बरोबर आहे का, सांगा. 12वीला शिकले तुम्ही, 11वी 12वीला 10वीला, राईट. डेन्सिटी म्हणजे काय, मास अपॉन व्हॉल्यूम, राईट. मास काय असतं, ग्राम, व्हॉल्यूम काय असतं, सेंटीमीटर क्यूब. ग्राम पर सेंटीमीटर क्यूब काय आहे, डेन्सिटीचं युनिट आहे, राईट. सो कॉम्पॅक्शन काय आहे, इट इज द इन्क्रीज इन द सॉईल डेन्सिटी कॉज्ड बाय डायनॅमिक लोडिंग, बरोबर आहे. तर डेन्सिटी म्हणजे काय की व्हॉल्यूम जो आहे हा आपण काय करतो, प्रेस केल्यामुळे, कुठल्या गोष्टी दाबल्यामुळे काय होतं, व्हॉल्यूम काय होतं, व्हॉल्यूम कमी होणार, बरोबर आहे. डिनॉमिनेटरची व्हॅल्यू कमी झाली म्हणजेच काय झालं, डेन्सिटीची व्हॅल्यू काय झाली, राईज झाली, राईट. बघा आता की ॲज अ मॉइश्चर इन्क्रीजेस, ॲज द मॉइश्चर इन्क्रीजेस द कोहेजन अमंग द सॉईल पार्टिकल डिक्रीजेस, बरोबर आहे. जसं जसं पाण्याची जे की क्वांटिटी आहे ती सॉईलमध्ये वाढत जाणार, तसं तसं जे की कोहेजन असेल बिटवीन द सॉईल पार्टिकल, जे की अट्रॅक्शन असेल बिटवीन द सॉईल पार्टिकल, ते काय होतं, डिक्रीज होतं. अँड दिस लीड्स टू द कॉम्पॅक्शन ऑफ द सॉईल. बघा बल्क डेन्सिटीचा इथे फॉर्म्युला त्या ठिकाणी दिलेला आहे, राईट. व्हॉट इज बल्क डेन्सिटी, लास्ट स्लाईडमध्ये आपण बघितलं, डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे, दॅट इज द मास अपॉन व्हॉल्यूम, राईट. मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे इज बल्क डेन्सिटी. सो बल्क डेन्सिटी, आता मास अपॉन व्हॉल्यूम तर आहेच, ठीक आहे, मास अपॉन व्हॉल्यूम, ठीक आहे, हे झालं बल्क डेन्सिटी. पण बल्क डेन्सिटीमध्ये बघा काय दिलं आहे स्पेसिफिक, याच्यामध्ये एक गोष्ट काय आहे की पार्टिकल डेन्सिटी आहे, बरोबर आहे. हे जे वरचं मास आहे, राईट. तर हे मास अपॉन व्हॉल्यूम तर आपला बल्क डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे, पण त्याचा हा एक दुसऱ्या यांनी फॉर्म्युला दिला इथे की बल्क डेन्सिटी काय आहे की दॅट इज पार्टिकल डेन्सिटी, ओके. त्यानंतर डिवायडेड बाय 1 प्लस पी, काय हा पी पी, पी पी म्हणजे काय अगेन, दॅट इज पार्टिकल डेन्सिटी, ठीक आहे, इंटू वॉटर कंटेंट डिवायडेड बाय 100, दॅट इज युनिट वेट ऑफ दॅट पर्टिक्युलर वॉटर. इन कॉम्पॅक्टेड सॉईल द वॉइड्स म्हणजे काय, जे की पोर स्पेस असतो, पोर स्पेस असतो त्यालाच वॉइड म्हणतात, ओके. सो द इन कॉम्पॅक्टेड सॉईल द वॉइड्स आर फिल्ड विथ वॉटर, बरोबर आहे. कुठल्याही प्रकारे जे की एअर वॉइड्स आहेत ते प्रेझेंट नाही आहे. नो सॉईल वॉटर इज एक्सपेल्ड फ्रॉम द वॉइड्स, द सॉईल इज सॅच्युरेटेड अँड इट्स बल्क डेन्सिटी काय होते, मग मॅक्झिमम त्या ठिकाणी आपल्याला झालेली दिसते. जसं जसं सॉईल सॅच्युरेट असेल तसं तसं बल्क डेन्सिटी त्याची वाढलेली आपल्याला दिसून येते. मग आपली पुढची एक टर्म आहे दॅट इज पडलिंग. वेळोवेळी एक्झामला पुन्हा पुन्हा विचारल्या जाणारी फेवरेट क्वेश्चन, ठीक आहे, की व्हॉट इज पडलिंग. पडलिंग जो आहे हा व्हेरी कॉमन आहे इन एशियन राईस प्रोड्युसिंग कंट्रीजमध्ये पडलिंग हे कॉमन आहे. सो काय आहे याची डेफिनेशन आपण टिलेजच्या वेळेस पण बघितलं होतं, काय, द प्लोईंग, काय आहे, प्लोईंग ऑफ सॉईल कुठे पण इन स्टँडिंग वॉटर, बरोबर आहे. जी की आपण नांगरणे करतो किंवा जी की सॉईलचं आपण काय करतो, सॉईल जी की आपण हलवतो इन स्टँडिंग वॉटर, राईट. सॉईलला जे की आपण त्या ठिकाणी स्टरलाइज करतो, राईट, इन द स्टँडिंग वॉटर, इट इज कॉल्ड एज पडलिंग. ऑपरेशन ऑफ प्लोईंग ऑफ द सॉईल इन स्टँडिंग वॉटर, इट इज कॉल्ड एज पडलिंग. आणि हे कशाने केलं जातं, इट इज डन युजिंग द देसी प्लो, देसी वुडन प्लोचा वापर करून जे आहे ही पडलिंग ऑपरेशन केल्या जाते. पडलिंग किंवा इंटेन्सिव्ह वेटलँड कल्टिवेशन ब्रेक्स द नॅचरल ॲग्रिगेट्स टू द फायनर फ्रॅक्शन्स, बरोबर आहे. जे की मोठे मोठे ढेकळं असतील, राईट, जे की मोठे मोठे ढेकळं असतात, हा काय आहे एक प्रकारे, इट इज लाईक अ क्लॉड, बरोबर आहे. हे काय एक प्रकारचं ढेकूळ आहे शेतातलं. आता बघा, एकदा तुम्ही वेटलँड कल्टिवेशन केलं किंवा तुम्ही पडलिंग केलं, याचा अर्थ काय होतं, तुम्ही वॉटर त्या ठिकाणी सॉईलवरती रिलीज करतात. वॉटर रिलीज झाले की आपण लास्ट स्लाईडमध्येच काय बघितलं की जसं जसं पाण्याची क्वांटिटी वाढत जाईल तसं तसं काय आहे
कोहेजन जी प्रॉपर्टी आहे, काय आहे, कोहेजनची जी की म्हणजे अट्रॅक्शन करून चिपकून राहण्याची जी प्रॉपर्टी आहे ऑफ द सॉईल पार्टिकल्स, ती काय होते, लूज होते. हे सॉईल पार्टिकल्स काय होतात, लूज त्या ठिकाणी पडायला सुरुवात होतं. हा ढेकूळ काय होणार, मग नॅचरली फुटणार आहे, बरोबर आहे. हा या ढेकळातले जे की सॉईल पार्टिकल आहे हे काय होते, असे सगळीकडे स्प्रेड होऊन जातं, बरोबर आहे. आणि हे एकदा स्प्रेड झालं की याचे काय होतं, हे फायनर फ्रॅक्शन्स ऑफ सॉईलमध्ये काय होतं, डिस्पर्स होता, राईट. तो क्लॉड काय झाला, फुटला, राईट. आणि क्लॉड फुटल्यामुळे काय होतं, जे की फाईन पोर्स त्या ठिकाणी सॉईलच्या अप्पर सरफेसवरती प्रेझेंट असतील, राईट, ते जे की पोर्स असतात जिथून काय आहे, वॉटर जे आहे सॉईलमध्ये काय होतं, इन्फिल्ट्रेट होतं, काय होतं, वॉटर इन्फिल्ट्रेट होतं. तर ते इन्फिल्ट्रेशन काय होतं, स्टॉप होऊन जातं, बरोबर आहे का, कारण की हे जे सॉईल जे पार्टिकल्स आहेत बारीक बारीक ते त्या पोर्समध्ये ॲक्युमुलेट होता आणि पूर्णपणे जे आहे सॉईलचा टॉप लेअर जो आहे तो सील होऊन जातो आणि मग पाणी त्याच्यावर ॲक्युमुलेट व्हायला सुरू होतं. सो पडलिंग ॲज द मिक्सिंग सॉईल विथ वॉटर टू रेंडर इट्स इम्परवियसनेस. आता बायोलॉजिकल चेंजेस बघा अजून काय काय होतात याच्यामध्ये. इन सबमर्ज सॉईलमध्ये जे की ॲरोबिक मायक्रोब्स असतात, काय असतील, जे की ॲरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम असतील. म्हणजे ॲरोबिक मायक्रोब्स कोणते असतात, की ज्यांना ऑक्सिजन त्या ठिकाणी नेसेसरी असतो इन द सॉईल फॉर द रेस्पिरेशन पर्पजेस. सो दे बिकम क्विझंट ऑर डाय, बरोबर आहे. ते काय होतं, एक तर ते डॉर्मन स्टेजला चालले जातात किंवा ते मरून जातात, राईट. राम नाम सत्य आहे. आणि जे की मग फॅकल्टेटिव्ह आणि ऑब्लिगेट ॲनारोबिक बॅक्टेरिया असतील ते काय होतं, ते वाढायला सुरुवात करतात. ते काय होतं, प्रोलिफरेट त्या ठिकाणी होताना आपल्याला ते दिसतात. फॅकल्टेटिव्ह, ओके, फॅकल्टेटिव्ह ॲनारोबिक बॅक्टेरिया, याचा अर्थ काय माहिती आहे. फॅकल्टेटिव्ह म्हणजे काय, आपल्या सोयीनुसार, ठीक आहे. समजा सॉईल काय असेल, सॉईलमध्ये ऑक्सिजन अवेलेबल आहे, ठीक आहे, ॲरोबिक कंडिशन सॉईलमध्ये आहे, नॉर्मल सॉईल कंडिशन आहे. तर हे मायक्रोब्स काय करतात, हे त्या ठिकाणी ऑक्सिजन घेतात आणि रेस्पिरेशन आपलं चालू ठेवतात, ठीक आहे, आणि ग्रो होत राहतात. आणि समजा ही ॲरोबिक कंडिशन अचानक काय झाली, खूप पाऊस झाला, फ्लडिंग निर्माण झाली आणि काय झालं, ॲनएरोबिक कंडिशन निर्माण झाली, ओके. आता त्या बॅक्टेरियाला कळतं की काय बाबा ऑक्सिजनची डेफिशियन्सी व्हायला लागली, तर ते काय करतात, लगेच मग काय करतात, ॲनएरोबिक कंडिशन नुसार त्यांचं जे आहे रेस्पिरेशन क्रिएट करतात. खूप कमी ऑक्सिजनमध्ये ते सर्वाईव्ह व्हायला सुरुवात करतात. तर हे अशा मायक्रोब्सला म्हणतात फॅकल्टेटिव्ह ॲनोरोबिक बॅक्टेरिया किंवा ऑर्गॅनिझम जे की असेल, ठीक आहे. म्हणजे काय, ते त्यांच्या सोयीनुसार, जर का ऑक्सिजन अवेलेबल असेल तर ऑक्सिजन घेऊन सर्वाईव्ह करतात, जर ऑक्सिजन नसेल अवेलेबल तर ऑक्सिजन नसताना सुद्धा ते सर्वाईव्ह होऊ शकतात. तर असे जे ऑर्गॅनिझम असतात याला म्हणतात फॅकल्टेटिव्ह ऑर्गॅनिझम्स, राईट. दुसरं आहे ऑब्लिगेट ॲनारोबिक बॅक्टेरिया. ऑब्लिगेट म्हणजे काय, की बाबा ऑक्सिजन असू द्या नसू द्या, हे फक्त ॲनारोबिक कंडिशनमध्ये सर्वाईव्ह करतात, यांना ऑक्सिजनची गरजच नाही, ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे फॅकल्टेटिव्ह आणि ऑब्लिगेट हे दोन्ही ॲनारोबिक बॅक्टेरिया, ऑफकोर्स त्यांची संख्या वाढणार आहे. जे की ॲरोबिक मायक्रोब ऑर्गॅनिझम्स असतील, राईट, जे की ॲरोबिक आहेत, जर का त्यांना ऑक्सिजनच अवेलेबल नाही झाला तर नॅचरली ते मरणार आहेत, राईट. तेच बघा फॅकल्टेटिव्ह आणि ऑब्लिगेट जे ॲनारोबिक बॅक्टेरिया हे काय करतात, हे सर्वाईव्ह करतात, राईट. आता कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये जर का आपण बघायचं झालं तर आपण हा गुण शिकण्यासारखा आहे या फॅकल्टेटिव्ह बॅक्टेरियाचा, ठीक आहे, की तुम्हाला सुविधा अवेलेबल असू द्या किंवा नसू द्या, राईट. बऱ्याचदा आपण काय करतो, आपलं एक प्रकारे कंप्लेनिंग ॲटिट्यूड ठेवतो की मला हेच नाही आहे, अभ्यासाला नोट्सच नाही आहे किंवा चांगली कोचिंगच नाही आहे, किंवा मग त्या ठिकाणी आमच्या कॉलेजला शिकवतच नव्हते, आम्ही तर प्रायव्हेटला होतो, कुठेतरी कोकणामध्ये कान्याकोपऱ्यात आमचं प्रायव्हेट कॉलेज होतं, म्हणून मग माझं MScला नंबर नाही लागणार, म्हणून माझं करिअरच बरबाद झालं, राईट. आपण असं एकंदरीत रडगाणी आपले गात असतो, राईट. त्यामुळे तसलं कुठलंही न करता आपण काय आहे, आपल्या जे की स्ट्रेंथ आहे त्याच्यावरती फोकस केलं पाहिजे. आपण स्वतःहून ठरवलं पाहिजे की आपल्याला चेंज करायचं आहे, राईट. लाईक दिस फॅकल्टेटिव्ह बॅक्टेरिया, की बाबा ऑक्सिजन असेल तर ऑक्सिजनच्या सोबत आम्ही सर्वाईव्ह होऊ, ऑक्सिजन नसला तर ऑक्सिजनच्या शिवाय सर्वाईव्ह होऊ, राईट. तर असे जे की ऑर्गॅनिझम असतात, उलट हे सगळ्यात काय म्हणतो त्याला आपण, झुकेगा नाही साला, अशा त्यांचा एकंदरीत त्यांचा ॲटिट्यूड आपल्याला दिसून येतो, राईट. की जशी कंडिशन असेल त्या कंडिशननुसार ते काय होतात, ते फ्लेक्झिबल असतात टू चेंज. त्यांचा एकच उद्देश असतं, आपल्याला जगायचं आहे, राईट, आपल्याला सर्वाईव्ह व्हायचं आहे. सो ती गोष्ट आपण यांच्याकडनं खरंच शिकण्यासारखी आहे की इन दिस कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड, की आपल्याला जर सर्वाईव्ह व्हायचं असेल, आपल्याला जर का शिकायचं असेल तर आपण जे आपल्याकडे अवेलेबल आहेत रिसोर्सेस त्याचा योग्य वापर केला पाहिजे, ओके. सो इन द ॲब्सेन्स ऑफ द ऑक्सिजन, राईट, जेव्हा ऑक्सिजन काय होतो ॲब्सेन्स असतो, मेनी फॅकल्टेटिव्ह अँड ऑब्लिगेट ॲनारोबिक बॅक्टेरिया ऑक्सिडाईज करतं ऑर्गॅनिक कंपाऊंड्स विथ द रिलीज ऑफ एनर्जी, आणि ह्या प्रोसेसला म्हणतात ॲनारोबिक फर्मेंटेशन. काय म्हणतात, ॲनारोबिक फर्मेंटेशन. आपल्याला माहिती आहे फर्मेंटेशन प्रोसेस कशी होती, इन द ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन किंवा खूप कमी ऑक्सिजन ज्यावेळेस असतो त्यावेळेस त्याला ॲनारोबिक फर्मेंटेशन प्रोसेस होत असते.
इन द सबमर्ज सॉइल्स, बरोबर आहे, जे की सबमर्ज सॉईल कंडिशन आहे त्यामध्ये बघा ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशन जे आहे ते काय होतं, ते रिटार्डेड होतं, बरोबर आहे, कारण ऑर्गॅनिक मॅटर डिकम्पोज होण्यासाठी काय आहे, ऑक्सिजनची गरज पडते, राईट. कुठली गोष्ट ब्रेकडाऊन होण्यासाठी आपल्याला काय आहे, ऑक्सिजनची गरज पडते. आता ॲनारोबिक सॉईल्सच्या कंडिशनमध्ये ऑक्सिजनच कमी आहे, त्याच्यामुळे ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशन पण काहीसं स्लो डाऊन होईल बिकॉज ऑफ द लो कार्बन ॲसिम्युलेशन रेट्स ऑफ द ॲनारोबिक बॅक्टेरिया. देन फॅकल्टेटिव्ह आणि ऑब्लिगेट जे ॲनारोबिक ऑर्गॅनिझम्स असतात ते काय करतात, नायट्रेटचा वापर करतात, NO3चा, मँगनीजचा, आयनचा जो असतो, राईट. देन सल्फेट SO4-2, नंतर डिसिम्युलेशन प्रोडक्ट्स ऑफ ऑर्गॅनिक मॅटर CO2 आणि हायड्रोजन आयन्स ॲज इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर्स इन देअर पर्टिक्युलर रेस्पिरेशन प्रोसेस. ते काय करतात मग, हा जो NO3 असेल, ठीक आहे, बघा हे जे ॲनारोबिक बॅक्टेरिया असतात, आता असं नाही की यांना ऑक्सिजन लागतच नाही, ठीक आहे, ह्या ॲनारोबिक बॅक्टेरियाला पण ऑक्सिजन लागतं, पण ते काय करतात, खूप कमी ऑक्सिजनमध्ये सर्वाईव्ह होऊ शकतात आणि त्यांना O2 असंच ऑक्सिजन पाहिजे, नॉट नेसेसरी. ते इतके हुशार असतात ना, ते नायट्रेट जे सॉईलमध्ये आपलं टाकलेलं असतं ना, नायट्रेट फर्टिलायझर्स वगैरे आपण टाकतो, बरोबर आहे, नायट्रेट म्हणजे काय, NO3, तर ह्या NO3 मधला O3 आहे का, हा O3 त्या ठिकाणी ते ब्रेकडाऊन करतात आणि यातलं ऑक्सिजन स्वतःसाठी वापरून घेतात आणि या नायट्रोजनला रिलीज करून देतात, राईट. सो NO3चं काय करतात, NO3चं 2 डायनायट्रोजन N2 फॉर्म होतं आणि याच्यातला हा O3 ऑक्सिजन वापरून टाकतात, राईट. त्यानंतर MN4+2 MN+2 होतं, Fe+3चं Fe+2, म्हणजे बघा एक प्रकार रिडक्शन त्या ठिकाणी प्रोसेस त्या ठिकाणी इथं कॅरी आउट होते. SO4 मधला बघा हा O4 काढून घेतात आणि सल्फाईड फक्त S2 रिलीज करून देतात. CO2 काय करतात, CO2 मधला ऑक्सिजन काढून घेतात आणि याला हायड्रोजन सोबत CH4 म्हणून मिथेन म्हणून सोडून देतात. H+ असेल तर त्याचा H2 गॅस तयार होतो. म्हणजे एक प्रकारे पूर्ण रिडक्शन प्रोसेस क्रिएट करतात स्वतःपुरतं. जिथे जिथे त्यांना ऑक्सिजनचा मॉलिक्यूल दिसेल तिथं तिथं ते ऑक्सिजन मॉलिक्यूल त्या ठिकाणी ॲब्झॉर्ब करून घेतात आणि इलिमेंट जो आहे तो सोडून देतात, राईट. तर अशा प्रकारे ही रिडक्शन प्रोसेस ते कॅरी आउट करतात आणि ॲनारोबिक बॅक्टेरिया जो आहे तो स्वतः ग्रो करतो. देन केमिकल प्रोसेसेस काय, केमिकल चेंजेस काय होतात सॉईलमध्ये बघा, ज्यावेळेस त्या ठिकाणी वॉटर लॉगिंग कंडिशन निर्माण होते. सॉईल pH बघा, ही एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, राईट, कारण की याचा इन्फ्लुएन्स सॉईलच्या मायक्रोब्सवरती होतो, किती न्यूट्रिएंट्स अवेलेबल आहे प्लांट्सला त्याच्यावर पण होतो, राईट. त्यामुळे ॲसिडिटी, अल्कॅनिनिटी, न्यूट्रलिटी जी आहे सॉईलची बेसिकली या pHवरती आपल्याला कळत असते. आता सबमर्ज कंडिशन ज्या वेळेला होते त्यावेळेस pH ऑफ द ॲसिडिक सॉईल जे असतात ते काय होतं, इन्क्रीज होतं, ओके, आणि अल्कलाईन सॉईलचं डिक्रीज होतं. ही गंमत मला खूप आवडते बघा, म्हणजे की एखादी सॉईल जी असेल, ठीक आहे, सॉईलचं pH बघा, आता एखादी सॉईल आहे, आपण ही pHची एक स्केल ड्रॉ करू, ठीक आहे, इकडं आहे 14, इकडं आहे 0, बरोबर आहे, pH स्केल अशीच असते ना, हे आहे 0 आणि ह्यामध्ये आहे 7, ओके. आता एखादी सॉईल जर का इथे असेल, ॲसिडिक आहे, समजा 4 pH आहे सॉईलचं, किती आहे समजा 4 pH आहे समजा, असं ॲज्युम करा, pH किती आहे 4, आणि इकडे एक सॉईल आहे तिचा pH किती आहे 10, ओके. आता अशा सॉईलवरती जर का तुम्ही वॉटर लॉगिंग कंडिशन निर्माण केली, ठीक आहे, आता हे काय आहे, अबनॉर्मल कंडिशन आहेत, राईट. कुठली सॉईल ॲसिडिक असणं किंवा कुठली सॉईल बेसिक असणं हे काय एक्स्ट्रीम कंडिशन आहे, अबनॉर्मल कंडिशन आहे असंच आपण म्हणू शकतो. नॉर्मल कंडिशन काय की सॉईल काय असेल, न्यूट्रल त्या ठिकाणी असेल, 6.5 to 7.5 असेल तर तिला आपण नॉर्मल कंडिशन आपण म्हणू शकतो. आता ॲसिडिक जर का सॉईल असेल तर अशा ॲसिडिक सॉईलमध्ये जर वॉटर लॉगिंग केली तर ॲसिडिक सॉईल कंडिशन काय होते, नॉर्मलिटीकडे जायला लागते, ओके, 7कडे, म्हणजे pH त्याचा काय होतं, न्यूट्रल व्हायला सुरुवात होतो. आणि जर का अल्कलीन सॉईल कंडिशन असेल, राईट, तर तिचा pH काय होतो, कमी व्हायला लागतो, 7वरती जायला लागतो. आहे की नाही गंमत. म्हणजे निसर्गामध्ये एक ॲबिलिटी आहे, काय आहे, होमिओस्टॅसिस. हा जो गुण आहे निसर्गाचा हा खरंच खूप ग्रेट त्या ठिकाणी आहे. म्हणजे होमिओस्टॅसिस एक प्रकारची नॅचरल हिलिंग कॅपॅसिटी आहे. काय आहे, निसर्गामध्ये असलेली नॅचरल हिलिंग कॅपॅसिटी आहे, की ज्यामध्ये बघा की ॲसिडिक सॉईल असेल ना, तर ज्यावेळेस बघा pH ऑफ ॲसिडिक सॉईल काय होतो, इन्क्रीज होतो, म्हणजे 4वरनं काय होतो 5, 6, 7कडे मूव्ह व्हायला सुरुवात होईल, राईट, ज्यावेळेस त्याला सबमर्ज कंडिशनमध्ये ठेवलं तर. अल्कलीन जर का कंडिशन असेल ना, सॉईल pH बघा काय होतं, डिक्रीज होतं आहे. हे स्टेटमेंट त्या ठिकाणी लिहून घ्या, की जसं जसं त्या ठिकाणी ॲसिडिक सॉईलचं pH इन्क्रीज होतो, अल्कलीन सॉईलचा pH डिक्रीज होतो, आणि दोन्ही कुठे जातात, न्यूट्रल सॉईल कंडिशन, म्हणजे जे की निसर्गामध्ये नॅचरल होमिओस्टॅसिस कंडिशन असते, नॅचरल हिलिंग प्रोसेस जी आहे ती त्या ठिकाणी क्रिएट व्हायला सुरुवात होऊन जाते. सो
ओव्हरऑल pH ऑफ द मोस्ट ऑफ द सॉइल्स टेंड टू चेंज टुवर्ड्स न्यूट्रल आफ्टर फ्लडिंग. ठीक आहे, फ्लडिंग केल्यामुळे काय होतं, न्यूट्रलकडे एक प्रकारे pH जायला सुरुवात करतो, 7कडे pH मूव्ह व्हायला सुरुवात करतो. अ मेजॉरिटी ऑफ ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन जे असतात इन फ्लडेड सॉइल इन्व्हॉल्व आयदर कन्झम्पशन ऑर द प्रोडक्शन ऑफ हायड्रोजन आणि OH मायनस आयन्स. बघा ॲसिडिक सॉईलमध्ये नेमकं काय होतं असं, द इन्क्रीज इन द pH ऑफ ॲसिडिक सॉईल जे होतं इज मेनली डिटरमाइंड बाय रिडक्शन ऑफ Fe आणि Mn ऑक्साइड्स. राईट, याचं काय होतं, रिडक्शन होतं विच कन्झ्युम करतं हायड्रोजन आयन्स. राईट, जे आता आपल्याला माहिती आहे ॲसिडिक सॉईल म्हणजे काय, कुठली ॲसिडिक गोष्ट असते म्हणजे काय की त्याच्यामध्ये प्रोटॉन जे असतात H+ आयन जे असतात ते मोठ्या प्रमाणावरती सॉईलमध्ये ओपनली प्रेझेंट असतात, म्हणून ती ॲसिडिक कंडिशन असते. यांनी काय सांगितलं की Fe आणि Mn ऑक्साईड जे असतात ते काय होतात, आता याच्यातलं जे ऑक्सिजन आहे, राईट, याच्यातलं हे जे की ऑक्सिजन आहे, आपल्याला माहिती आहे की ॲनारोबिक बॅक्टेरिया काय करतात, हे ऑक्सिजन जे आहे पूर्णपणे जे अवेलेबल दिसेल कंपाऊंड फॉर्ममध्ये ते ॲब्झॉर्ब करून घेतात. राईट, इसका ऑक्सिजन निकाल लेंगे, केला खा लेंगे, केले का छिलका फेक देंगे. राईट, तशाच पद्धतीने काय करतात, ऑक्सिजन जे आहे हे O3 जे आहे ते ॲनारोबिक बॅक्टेरिया कन्झ्युम करतात आणि Fe+2 जे ते रिलीज करून देतात. आता ते Fe+2 मग काय तसंच थोडी राहणार आहे, ते हायड्रोजनसोबत रिॲक्ट होतं, त्याचं Fe2 त्या ठिकाणी तयार होईल, Mn2 तयार होईल. राईट, आणि हे जे काय H2 हे वेगळं रिलीज होऊन जातं, हे ॲनारोबिक बॅक्टेरिया वापर करून घेतात. राईट, अशा पद्धतीने हे रिडक्शन प्रोसेस त्या ठिकाणी कॅरी आउट होते. आणि बघा जसं जसं हा जो की सॉईलमधला ओपन H+ आयन जर का प्रेझेंट असेल, ठीक आहे, तर हा काय होतो, हा नॅचरली याच्यामध्ये काय होतो, कन्झ्युम होऊन जातो. काय होतो, कन्झ्युम होऊन जातो इकडे, आणि त्याच्यामुळे सॉईलची जी की ॲसिडिक कंडिशन आहे ती हळूहळू न्यूट्रॅलिटीकडे जायला सुरुवात होते. राईट, तेच बघा उलटी गंमत त्या ठिकाणी अल्कली सॉईलमध्ये होते. ठीक आहे, अल्कली सॉईलमध्ये काय होणार, द डिक्रीज इन द सॉईल pH होतं ऑफ अल्कलीन सॉईल इज असोसिएटेड विथ द मायक्रोबियल डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. ओके, जे की मायक्रोबियल डिकम्पोजिशन असेल त्याच्याकडं त्या ठिकाणी प्रोसेस सुरुवात होते, विच प्रोड्युसेस CO2 अँड प्रोड्युस्ड CO2 रिॲक्ट्स विथ H2O टू फॉर्म कार्बोनिक ॲसिड. ओके, काय होतं याच्यामध्ये, कार्बोनिक ॲसिड तयार व्हायला सुरुवात होतं, विच डिसोसिएट हायड्रोजन अँड बायकार्बोनेट आयन्स. गंमत कळाली काही, कार्बोनिक ॲसिड म्हणजे काय आलं, HCO3, बरोबर आहे. आता HCO3 आयन्स काय होतात, H2CO3. ठीक आहे, याच्यामधला हा H+ वेगळा निघतो आणि हा बायकार्बोनेट आयन जो आहे हा वेगळा रिलीज होऊन जातो. तर आता हा हायड्रोजन प्लस आयन जो आहे याची क्वांटिटी जी आहे नॅचरली सॉईलमध्ये काय होते, ती वाढायला सुरुवात होते इन अल्कलीन सॉईल. आणि आपल्याला माहिती आहे हायड्रोजनची क्वांटिटी आयनची जर का वाढली तर काय होतं, तर नॅचरली जे आहे ॲसिडिक कंडिशन सॉईलमध्ये निर्माण व्हायला सुरू होते. आणि अल्कलीन सॉईलमध्ये ॲसिडिक कंडिशन निर्माण होणं म्हणजे काय की 10 वरनं pH कुठे जाईल, 7कडे जाईल. राईट, न्यूट्रॅलिटीकडे हा pH त्या ठिकाणी मूव्ह व्हायला सुरुवात होईल. तर अशा पद्धतीने जे आहे प्रोसिजर आपल्याला एकंदरीत pH चेंज होण्याची दिसून येते इन द सबमर्ज्ड सॉईल कंडिशन्स. नेक्स्ट आपल्याकडे आहे ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल. सो जे की ऑक्सिडेशन रिडक्शन आहे किंवा ज्याला आपण रिडॉक्स पोटेन्शियल म्हणतो, इट हॅज सिग्निफिकंट इन्फ्लुएन्स ऑन द केमिस्ट्री ऑफ आयन आणि दुसऱ्या न्यूट्रिएंटसाठी. राईट, जो की रिडॉक्स पोटेन्शियल आहे इट इज मेजर्ड इन मिलीवोल्ट्स. बरोबर आहे, मिलीवोल्टमध्ये आपण त्याला मोजतो. अँड दिस सिम्बॉल इज यूज्ड फॉर दिस केमिकल चेंज इन फ्लडेड सॉईल इज EH. आता ऑक्सिडाइज ज्या की सॉईल असतील हॅव द रिडॉक्स पोटेन्शियल इन रेंज ऑफ +400 टू +700 मिलीवोल्ट्स. वेरॅज वॉटरलॉक जर का सॉईल असतील तर याचा किती असतो, -250 टू -300 मिलीवोल्ट त्या ठिकाणी आपल्याला याचा जो की आहे रिडॉक्स पोटेन्शियल जो आहे तो दिसून येतो. ॲज द ऑक्सिजन डिप्लीट्स, बरोबर आहे, जे की ऑक्सिजन असेल ते डिप्लीट होतं फ्रॉम द वॉटरलॉक सॉईल. रिडक्शन प्रोसेस काय होतं, अकर होते इन सिक्वेन्स. नायट्रेट आणि मॅंगनीजचे जे की कंपाऊंड असतील ते रिड्यूस होतात पहिले, नंतर फेरिक कंपाऊंड्स काय होतात त्याचं पण रिडक्शन होतं टू फेरस फॉर्म, आणि शेवटी सल्फेट काय होतं ते सल्फाईडमध्ये रिड्यूस होता. राईट, प्रत्येक जे आहे म्हणजे ऑक्सिजन मॉलिक्यूल जिथे जिथे प्रेझेंट दिसेल तिथनं हा जो ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे हा त्या ठिकाणी ॲनारोबिक मायक्रोब्स वापर करून घेतात, तो रिलीज करून घेतात आणि बाकीचं रिडक्शन प्रोसेस कॅरी आउट करतात. रिडॉक्स पोटेन्शियल काय होतं, डिक्रीज होते विथ द फ्लडिंग ऑफ द राईस सॉइल्स. न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी बघा, अवेलेबिलिटी ऑफ इसेन्शियल मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट काय होतं, सिग्निफिकंटली इन्फ्लुएन्स होतं इन द सबमर्ज्ड सॉईल कंडिशन. आता नायट्रोजन बघा, नायट्रोजन काय आहे, हा जो आपला इम्पॉर्टंट एक मॅक्रो न्यूट्रिएंट आहे. काय आहे, मॅक्रो न्यूट्रिएंट त्या ठिकाणी आहे. हा सबमर्ज्ड सॉईलमध्ये कसा बिहेव करतो बघा, की इट्स मेन रोल इज इन इन्क्रीजिंग फोटोसिंथेसिस प्रोसेस. बरोबर आहे, आणि त्याच्यामुळे ग्रेन यील्ड त्या ठिकाणी इम्प्रूव्ह होत असतं नायट्रोजनमुळे. मेजर पार्ट जो असेल ऑफ द नायट्रोजन जो आहे फ्लडेड सॉईलमध्ये तो काय होतो, लॉस्ट होतो थ्रू लिचिंग अँड डिनायट्रिफिकेशन. ऐसा क्यों भाई,
असं का झालं? कारण की नायट्रोजन जो आहे हा काय आहे, हा एक मोबाईल एलिमेंट आहे. काय आहे? सॉईलमध्ये मोबाईल एलिमेंट आहे. हा एका जागेवर टिकत नाही. इधर चला मैं उधर चला, जाने कहा मैं किधर चला, असा एकंदरीत हा नायट्रोजन त्या ठिकाणी आपल्याला दिसत असतो. ठीक आहे. नायट्रोजन जो आहे हा मोबाईल असतो सॉईलमध्ये आणि नॅचरली फ्लडेड सॉईल कंडिशन झाली म्हणलं तर याला तुम्ही गाडीच दिली मूव्ह होण्यासाठी, राईट. त्याला आता जर तुम्ही मर्सिडीज त्याला घेऊन दिली तर तो काय एका जागेवर थोडी टिकणार आहे. तो इथं गाडीत बसणार, इकडून दुसरीकडे मूव्ह होणार, दुसरीकडून तिसरीकडे मूव्ह होणार, राईट. तो सॉल्युबल फॉर्ममध्ये एकदा वॉटरमध्ये गेला की नायट्रोजन खूप रॅपिडली त्या ठिकाणी मूव्ह होत असतो आणि रॅपिडली नायट्रोजन मूव्ह झाला की नॅचरली काय होतं, त्याचं लिचिंग त्या ठिकाणी होत असतं. डीप सॉईलमध्ये तो पेनिट्रेट होऊन जातो किंवा मग त्याचं डिनायट्रिफिकेशन लॉसेस होतात, राईट. देन नायट्रेट जो प्रोड्यूस्ड असतो इन द सरफेस ऑक्सिडाइज लेअर ऑफ अ वॉटरलॉक सॉईल कॅन इझिली मूव्ह डाऊनवर्ड. ओके. तो काय होतो, खाली त्या ठिकाणी डाऊनवर्ड मूव्ह होतो युझिंग द डिफ्युजन प्रोसेस, पर्कोलेट होतो इन द अंडरलाईंग रिड्यूस्ड लेअर, जिथं त्याचं मग डिनायट्रिफिकेशन होतं. आपण पहिलेच बघितलं की वॉटरलॉक कंडिशनमध्ये वरचा जो लेअर असतो तो कसा असतो, तो असतो ॲरोबिक लेअर आणि जो खालचा जो लेअर असतो तो असतो रिड्यूस्ड लेअर, राईट. ॲरोबिक म्हणजेच काय, ऑक्सिडाइज लेअर वरती असतो. आता बघा इथं जर का नायट्रोजनस किंवा नायट्रेट फर्टिलायझर असेल म्हणजे NO3 जर प्रेझेंट असेल, आता काय होईल, हा त्या ठिकाणी आपण म्हणलं खूप इझिली मुव्हेबल असतो, मोबाईल असतो. तो काय होतो, मोबाईल होतो म्हणजे डीप त्या ठिकाणी वॉटरमध्ये सॉल्युबल होऊन जातो. एकदा सॉल्युबल होऊन हा NO3 इथं खाली पोहोचला, इथे काय असतात, मायक्रोब्स असतात. इथं हा रिड्यूस लेअर आहे. रिड्यूस लेअर आहे म्हणजे इथं पहिलेच तर ऑक्सिजनची कमी आहे, राईट. जसं सध्याच्या कंडिशनला आपल्या इंडियामध्ये काय झालं आहे, इराण आणि USAच्या भांडणामध्ये आपलं भारत जो आहे तो पोळल्या जातोय, राईट. जगभरामध्ये भांडतं हे दोघं आणि उरलेलं जग जे आहे ते रडतंय. का? कारण की पेट्रोल डिझेलचे प्राइसेस वाढलेत, राईट. पेट्रोल डिझेलचं जे आहे सप्लाय त्या ठिकाणी खंडित होतोय. फर्टिलायझर्सचा पण जो आहे सप्लाय काय होतोय, ब्रेकडाऊन होतोय, राईट. तर अशा गोष्टीमुळे काय होतंय, तसंच बघा तर एखाद्या वेळेस जर का समजा एखादं टँकर जर का आलंच पेट्रोलचं, तर नॅचरली लोक काय करतात, लगेच जातात आणि गाड्यांमध्ये पेट्रोल डिझेल काय असतात ते फटाफट भरून घेतात, राईट. तशीच गंमत इथे होते बघा. कारण की आपल्या गाडीमध्ये पेट्रोल नसल्यावरती जेव्हा कधी अवेलेबल होईल आपण काय करू, लगेच जाऊन आपण ते भरून घेऊ, राईट. जेव्हा कुठल्या गोष्टीचा शॉर्टेज असतो त्यावेळेस आपण काय करतो, आपण पहिले ती गोष्टीची डिमांड करतो. भलेही गाडीमध्ये भले आपल्याला कुठे जायचं नसेल पण तरी गाडीमध्ये पेट्रोल पाहिजे बाबा, अशी आपली एकंदरीत काय होतं माइंडसेट होऊन जातो की आपण त्याला साठवायला सुरुवात करतो, राईट. तशीच गंमत ह्या लेअरमध्ये होते बघा. हा नायट्रेट जो आहे ना, हा खालचा लेअर कसा रिड्यूस्ड आहे म्हणजे ह्या लेअरमध्ये ऑलरेडी ऑक्सिजनची कमी आहे, राईट. आता नॅचरली हा वरच्या लेअरमधनं ज्यावेळेस NO3 जो आहे हा लिचिंग होऊन जेव्हा खाली जातो ह्या लेअरमध्ये आला की हा काय करतो, बाई दे दे पेट्रोल दे दे मुझे, राईट. हा काय करतो, ऑक्सिजन लगेच याच्यामधनं रिलीज करून घेतो. हा O3 जे 3 मॉलिक्युल जे ऑक्सिजनचे काढून घेतो आणि हे N2 त्या ठिकाणी तयार होऊन जातं, राईट. म्हणजे काय झालं, नायट्रेटचं N2 झालं म्हणजे काय झालं, डिनायट्रिफिकेशन. कळालं, काय झालं, डिनायट्रिफिकेशन त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने जे आहे हा ऑक्सिजन मॉलिक्यूल हा रिलीज झाला, हा काय करता, मायक्रोब्स याला कन्झ्युम करून घेतात, राईट. मायक्रोब्स असतील याला कन्झ्युम करून घेतात आणि डिनायट्रिफिकेशन होऊन जातं. तर ॲक्युमुलेशन ऑफ, आता हे डिनायट्रिफिकेशन झालं, ठीक आहे, N2 झाला. आता ॲक्युमुलेशन ऑफ NH4 इन द वॉटरलॉक सॉईल वुड मीन दॅट N इज नॉट लॉस्ट फ्रॉम द सॉईल प्लांट सिस्टम. आता एक तर डिनायट्रिफिकेशन होतं, N2 होतं किंवा NH4 पण त्या ठिकाणी मॉलिक्यूल तयार होतो जो की अमोनियम मॉलिक्यूल आहे. देन सेकंड आपला एलिमेंट आहे फॉस्फरस, राईट. फॉस्फरस पण काय आहे, एक प्रकारचा मॅक्रोन्यूट्रियंट आहे, बरोबर ना. एक काय आहे, मॅक्रोन्यूट्रियंट त्या ठिकाणी हा फॉस्फरस आहे. तर फॉस्फरस हा इम्पॉर्टंट रोल प्ले करतो इन क्रॉपच्या काय ग्रोथ आणि डेव्हलपमेंटमध्ये. जर का फॉस्फरसची अवेलेबिलिटी इन्क्रीज झाली इन फ्लडेड सॉईल, का, कारण की बिकॉज द रिडक्शन ऑफ फेरिक फॉस्फेट टू मोर सॉल्युबल फेरस फॉर्म. आता वॉटरलॉक कंडिशनमध्ये काय होतं, काहीशी वॉटरलॉक कंडिशन असेल तर फॉस्फरसची अवेलेबिलिटी ही इन्क्रीज होत असते, ओके. त्यामुळे फॉस्फरसचा अपटेक जो आहे इन फ्लडेड अल्कलीन सॉइल्स इम्प्रूव्ज बिकॉज ऑफ द लिबरेशन ऑफ फॉस्फरस फ्रॉम द कॅल्शियम अँड कॅल्शियम कार्बोनेट रिझल्टिंग फ्रॉम द डिक्रीज इन द सॉईल pH. आता बघा नायट्रोजन आपण बघितलं, नायट्रोजनचं काय झालं आहे की अवेलेबिलिटी कमी झाली आहे, राईट. त्याचं लॉसेस खूप जास्त झाले वॉटर लॉगिंग कंडिशनमध्ये.
पण फॉस्फरसची काय झाली, फॉस्फरस हा लॉक्ड असतो राईट, हा काय होतं फिक्सेशन होऊन जातं सॉईल मॉलिक्युलवरती राईट. आपल्याला माहिती आहे की फॉस्फरसचं मोठ्या प्रमाणावर फिक्सेशन होतं. तर ज्यावेळेस त्या ठिकाणी फ्लडेड कंडिशन येते, तो जे की फिक्सेशनचा फोर्स असतो, जे की कोहेजन आहे सॉईल मॉलिक्युलचं विथ द फॉस्फरस मॉलिक्युल, ते काय होतं ते डिटॅच व्हायला सुरुवात होतं. त्याच्यामुळे फॉस्फरस जे आहे तो इझिली अवेलेबल होतो राईट. त्यामुळे फ्लडेड सबमर्ज सॉईल कंडिशनमध्ये फॉस्फरसची अवेलेबिलिटी ही इन्क्रीज होताना आपल्याला दिसून येते. ओके. देन थर्ड इलिमेंट आपल्याकडे आहे पोटॅशियम, जो की एक मॅक्रो इलिमेंट आहे राईट. की द रिड्युसिंग कंडिशन्स कॉजिंग बाय फ्लडिंग रिझल्ट इन द लार्जर फ्रॅक्शन ऑफ पोटॅशियम आयन्स बिंग डिस्प्लेस्ड फ्रॉम द एक्सचेंज कॉम्प्लेक्स इंटू द सॉईल सोल्युशन. बरोबर आहे. हा पण कसा असतो, सॉईलच्या मॉलिक्युलवरती काय आहे, सॉईलच्या जे की पार्टिकल आहे त्याच्यावरती पोटॅशियमचे K+ आयन्स त्या ठिकाणी आपल्याला सेटल झालेले दिसतात राईट. हा असं सॉईल कोलाइड आहे, याच्यावरती काय असतं K+ असे हे आयन्स काय असतात ते सेटल झालेले असतात राईट. K+. आता बघा, ज्यावेळेला पाणी त्या ठिकाणी अवेलेबल होतं तर नॅचरली हे K+ जे मॉलिक्युल हे काय होतं, हे बाहेर त्या ठिकाणी काहीसे पडलेले आपल्याला दिसतात. सो सॉईल सोल्युशनमध्ये काय होतं मग K+ जे मॉलिक्युल हे जास्त प्रमाणामध्ये अवेलेबिलिटी दिसून येते. सो दिस लीड्स टू द ग्रेटर अवेलेबिलिटी ऑफ पोटॅशियम. ओके. तर फॉस्फरस आणि पोटॅशियमची अवेलेबिलिटी काय झाली, इन्क्रीज झाली इन सबमर्ज सॉईल कंडिशन. तीच नायट्रोजनची काय झाली, कमी झाली. का, नायट्रोजन काय आहे, मोबाईल एलिमेंट आहे. तर तो त्या ठिकाणी पाण्यामध्ये एकदा विरघळला की तो काय होतो, फटाफट इकडे तिकडे फिरायला सुरुवात करतो राईट. देन सल्फर, पुढचं काय आहे सल्फर. सल्फर कोणता आहे, इट इज अ सेकंडरी न्यूट्रिएंट. बरोबर आहे. मॅक्रो न्यूट्रिएंटमध्येच काय आहे, पहिलेचे आपण बघितले प्रायमरी न्यूट्रिएंट्स NPK. आता हा काय आहे, सल्फर इज अ सेकंडरी न्यूट्रिएंट. सल्फरचा मेजर रोल कुठे असतो, इन ऑइलसीड क्रॉप्स. बरोबर आहे. ऑइलसीड क्रॉप्समध्ये मेजर रोल असतो सल्फरचा. आता फ्लडेड सॉईलमध्ये बघा SO4 जो असतो आयन, आपण पहिलेच बघितलं, त्याचं काय होणार आहे, रिडक्शन होणार आहे. याचं तयार होतं हायड्रोजन सल्फाईड H2S. याचा ऑक्सिजन कुठे गेला, याचा ऑक्सिजन कोणी वापर करून घेतला, तर ॲनारोबिक बॅक्टेरियाने वापरून घेतला राईट. त्याला जे की थोडाफार ऑक्सिजन पाहिजे होता, त्या ॲनारोबिक मायक्रोबियल बॅक्टेरियाने त्याचं वापरून घेतला. आता ऑक्सिजन वापरून घेतला, मग फक्त सल्फर कसा राहील, सल्फरला स्टेबल करायला हायड्रोजन आला, H2S त्याचं तयार झालं, हायड्रोजन सल्फाईड तयार झालं. फर्दर मोर फ्लडेड सॉईलमध्ये अजून काय झालं, Fe+3चं रिडक्शन झालं टू Fe+2 आयन राईट. तसंच इट प्रिसिड्स विथ SO4-2 रिडक्शन. आता Fe+2 जो तयार झालो विल ऑलवेज बी प्रेझेंट इन द सॉईल सोल्युशन बाय द टाइम H2S इज प्रोड्युस्ड, सो दॅट H2S विल बी कन्वर्टेड इंटू इनसॉल्युबल आयन सल्फाईड. ओके. आता जे H2S तयार झालं आणि जे की Fe+2 तयार झालं, या दोघांनी विचार केला, अरे आपण दोघं अनस्टेबल आहे, मग शेवटी आपण पण दोघं एकत्रित येऊया राईट. आणि त्याचं तयार झालं FeS, ते झालं आयन सल्फाईड. त्याच्यामुळे अशा पद्धतीने जे आहे ह्या रिॲक्शनमुळे काय झालं, दिस रिॲक्शन प्रोटेक्ट्स द मायक्रोब्स अँड हायर प्लांट्स फ्रॉम टॉक्सिक इफेक्ट्स ऑफ H2S. हा जर का सल्फाईड, ओके, हा जर का सल्फाईड जर खूप जास्त ॲक्युमुलेट जर का झाला असता सॉईलमध्ये, ठीक आहे, हा जर खूप जास्त ॲक्युमुलेट झाला तर याच्यामुळे प्लांटचे रूट्स त्या ठिकाणी डॅमेज होतात, मायक्रोब्स त्या ठिकाणी मरू शकतात राईट. कारण की हा खूप टॉक्सिक असतो. H2S जो आहे हायड्रोजन सल्फाईड हा टॉक्सिक आहे. पण आयरन मॉलिक्यूल त्याला मिळाल्यामुळे त्याने काय केलं, लगेच स्वतःला कन्वर्ट करून घेतलं इन आयन सल्फाईड. आता आयन सल्फाईड काय आहे, इनसॉल्युबल फॉर्ममध्ये आहे, निवांत सॉईलमध्ये पडलेला असेल, याची काही टॉक्सिसिटी वगैरे होत नाही. ठीक आहे. सो H2S पेक्षा आयन सल्फाईड झालेलं, दिस इज व्हेरी गुड राईट फ्रॉम द व्ह्यू ऑफ द मायक्रोब अँड प्लांट हेल्थ. ओव्हरऑल अवेलेबिलिटीवर जर का आपण बघितली सल्फरची, ही काय होते, रिड्यूस्ड होते इन फ्लडेड सॉइल्स ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ इनसॉल्युबल फेरस सल्फाईड. झिंक आणि कॉपर, हां एक गोष्ट समजून घ्या. आता भले याच्या टॉक्सिसिटीमुळे जे आहे सल्फर वगैरे जे आहे, याच्या टॉक्सिसिटीमुळे काय झालं की त्या ठिकाणी H2S पहिले तयार झाला, नंतर FeS तयार झाला. ठीक आहे. FeS काय इनसॉल्युबल फॉर्म आहे, तो काही टॉक्सिक नाही आहे. पण जे की सल्फरची अवेलेबिलिटी प्लांट्सला होणार होती ती पण काय होते, ती कमी होऊन जाते राईट. कारण की हा जो आहे हा इनसॉल्युबल फॉर्म आहे FeS, त्याच्यामुळे आयरन आणि सल्फर हे दोन्ही मॉलिक्यूल काय झाले, लॉक झाले एक प्रकारे, ते काय प्लांटला अवेलेबल होत नाही. ठीक आहे. त्यामुळे त्याची अवेलेबिलिटी प्लांटसाठी कमी झाली सल्फरची. मग आला झिंक आणि कॉपर. आता झिंक जो आहे, ओके, आपल्याला एक गोष्ट माहीत पाहिजे, एक्झामला बऱ्याचदा विचारला जातो हा क्वेश्चन, लिहून घ्या सगळेजण, की झिंक हा जो मॉलिक्यूल आहे, झिंक जो आहे हा मोस्ट डेफिशिएट काय आहे, मोस्ट डेफिशिएट मायक्रोन्यूट्रिएंट आहे. कोणता आहे, मोस्ट डेफिशिएट मायक्रोन्यूट्रिएंट आहे इन इंडियन सॉइल्स. हे तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे.
इंडियन सॉईल्समध्ये सगळ्यात डेफिशियंट कुठला मायक्रोन्यूट्रिएंट आहे, तो आहे झिंक. ठीक आहे, Zn. झिंक अँड कॉपर कॉन्सन्ट्रेशन जनरली काय होतं, डिक्रीज होता आफ्टर द फ्लडिंग सॉइल्स. डिक्रीज इन द कॉन्सन्ट्रेशन विथ फ्लडिंग मे बी असोसिएटेड विथ द इन्क्रीज इन द सॉईल pH आफ्टर द फ्लडिंग. तर याचं पण काय होतं, याची पण जे आहे क्वांटिटी जी आहे झिंक आणि कॉपरची अवेलेबिलिटी ही कमी होते. राईट. मोस्ट सिग्निफिकंट केमिकल चेंजेस आर इन्क्रीज इन द pH ऑफ ॲसिडिक सॉईल आणि डिक्रीज इन pH ऑफ अल्कलाइन सॉईल, रिडक्शन इन द रिडॉक्स पोटेन्शियल. ठीक आहे. तर मेजरली जर का आपण बघायचं झालं, अवेलेबिलिटी बघा ऑफ द पी, पोटॅशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सिलिकॉन, आयरन, मॅंगनीज आणि एमओ याची अवेलेबिलिटी काय होती, काहीशी त्या ठिकाणी इन्क्रीज झालेली दिसते फ्लडेड सॉईलमध्ये. वाईल अवेलेबिलिटी ऑफ सल्फर, झिंक आणि कॉपरची जी आहे ती आपल्याला डिक्रीज झालेली दिसते. हे जे स्टेटमेंट आहे हे लिहून घ्या. ठीक आहे, महत्त्वाचं आहे. आणि नायट्रोजनची अवेलेबिलिटी जी आहे इट डिपेंड्स ऑन द प्रॉपर मॅनेजमेंट. बरोबर आहे. नायट्रोजनचं कायच मॅनेजमेंट करणार आहे, त्याचे हातपाय बांधून ठेवावे लागतील आपल्याला. बरोबर आहे ना. नाही तर नायट्रोजन मी तुम्हाला पहिलेच स्लाईडमध्ये सांगितलं होतं, नायट्रोजन कसं आहे, पाण्यामध्ये एकदा सॉल्युबल झाला की इधर चला में उधर चला. बरोबर आहे ना. कारण की तो काय खूप जास्त ॲक्टिव्हली मोबाईल एलिमेंट आहे. राईट. म्हणूनच आपण म्हणतो की युरिया जे आहे, युरिया जो असतो तर युरियामध्ये काय नायट्रोजन आहे. बरोबर आहे. तर युरिया जो आहे हा काय खूप जास्त मोबाईल आहे. याचं जे आहे लॉसेस खूप जास्त होतात. ओके. या फर्टिलायझरमध्ये लिचिंग लॉसेस खूप जास्त होतात. किती होतात माहिती आहे, लिचिंग किंवा मग जे की त्या ठिकाणी डिनायट्रिफिकेशन वगैरेचे जे की अदर जे की लॉसेस असतील हे नियरली 70 to 80% लॉसेस. ओके. 70 to 80% लॉसेस होताना दिसतात. तेच फक्त 20% यूजमध्ये येतो हा नायट्रोजन याचा. आणि जर का वॉटर लॉगिंग कंडिशन झाली तर हा 20% पण येत नाही, फक्त 10% पर्यंत 5 to 10% कामात येतो. बाकीचा तर सगळा लॉस्ट होऊन जातो. याच्यामुळेच युरियामध्ये आता नीम कोटेड युरिया. ओके. काय आलं, नीम कोटेड युरिया. मी जे तुम्हाला आता म्हणलं, युरियाला थांबवणार कसं, युरियाचे हातपाय बांधून ठेवावे लागतील, तेव्हा युरिया एका जागेवर गप बसलेला राहील. ठीक आहे. तर नीम कोटेड युरिया आहे. नीमच्या कोटिंगमुळे काय झालं, युरियाची काहीशी इफिशियन्सी वाढवण्याचा प्रयत्न झालेला आहे. राईट. किंवा दुसरं आहे कायटोसन फॉर्टिफाईड ब्रिकेट्स एक आहे. ओके. कायटोसन फॉर्टिफाईड ब्रिकेट्स एक आहे. तर या टेक्नॉलॉजीमध्ये काय होतं, ब्रिकेट्स टेक्नॉलॉजीमध्ये नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, पोटॅश असेल किंवा इतर कुठलेही सगळे न्यूट्रिएंट्स असतील. ओके. हे सगळेचे सगळे आपण काय करतो, कुठल्याही प्रकारे लिचिंग लॉसेस होऊ नये आपल्या याच्यामध्ये प्रयत्न असतो. आणि ह्या नायट्रोजनला आपण एक प्रकारे बांधून ठेवतो, स्लो रिलीज करण्याचं आपण याला काम करतो. आणि त्याच्यामुळे जे की न्यूट्रिएंट यूज एफिशियन्सी आहे ही मोर दॅन 50% आपल्याला इन्क्रीज झालेली दिसते. बघा इथे 70 to 80% लॉस आहे. या 70 to 80% मधला 50% जरी लॉस आपण जर का कमी करू शकलो, राईट, आणि हे 50% जर प्लांटला अवेलेबल झालं तर किती प्रमाणामध्ये प्लांटचं उत्पादन वाढेल. राईट. प्लांटमध्ये काय होईल, कमी खताची गरज पडेल, जास्त उत्पादन वाढेल शेतकऱ्यांचं. राईट. त्याच्यामुळे ही टेक्नॉलॉजी जी आहे रिसेंटली आपण लास्ट 5 इयर्समध्ये आपण हे डेव्हलप केलेली आहे. हे माझं स्वतःचं रिसर्चचं पेटंटेड फॉर्म्युलेशन आहे. सो जे की शेतकऱ्यांना आता खूप जास्त इफेक्टिव्ह वाटतं आहे. इनकमिंग इयर्समध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती शेतकरी याचा वापर करताना दिसून येईल. राईट. दॅट इज द कायटोसन फॉर्टिफाईड ब्रिकेट्स टेक्नॉलॉजी. ओके. सो आता वॉटर लॉग कंडिशनमध्ये आपल्याला बघायचं आहे की वॉटर लॉगिंग किती आहे बाबा. ओके. व्हॉट इज द एक्सटेंट ऑफ वॉटर लॉगिंग. पाणी तर तुंबतं आहे, पण किती मोठा प्रॉब्लेम आहे. जर का जगामध्ये जर का आपण बघितलं, नोट करून घ्या, वर्ल्डमध्ये जर बघितलं तर 80 मिलियन हेक्टर एरिया जो आहे हा वॉटर लॉगिंगमुळे आपल्याला अफेक्ट झालेला दिसून येतो. किती, 80 मिलियन हेक्टर. तेच इंडियामध्ये जर का बघितलं, इंडियामधला याचा जो पोर्शन आहे दॅट इज 8.5 मिलियन हेक्टर एरिया जो आहे आपल्या इंडियामध्ये पण जो आहे वॉटर लॉगिंगमुळे अफेक्ट झालेला आपल्याला दिसून येतो. ओके. त्याच्यामध्ये पण सगळ्यात जास्त इंडियामध्ये जर कुठे अफेक्ट झाला असेल तर तो आहे वेस्ट बेंगॉल. कोणता आहे, वेस्ट बेंगॉल. वेस्ट बेंगॉलचं कोणतं स्वीट फेमस आहे, सांगा बरं. रसगुल्ला आहे का. येस, रसगुल्ला तिकडचाच फेमस आहे वेस्ट बेंगॉलचा. दॅट इज 2.18 मिलियन हेक्टर. ओके. वेस्ट बेंगॉलमधला जो एरिया आहे वॉटर लॉग कंडिशनचा सगळ्यात जास्त इंडियामध्ये. ठीक आहे. असं पण एक्झामला क्वेश्चन असू शकतो की इंडियामध्ये कुठला स्टेट आहे विच इज मोस्ट अफेक्टेड बाय द सबमर्ज सॉईल कंडिशन. राईट. तर तो आहे वेस्ट बेंगॉलचा एरिया. असं का बरं, वेस्ट बेंगॉलला काय पाऊस सगळ्यात जास्त पडतो का, नाही. पाऊस तसा तर सगळ्यात जास्त आपल्याकडं नॉर्थ ईस्टर्न स्टेटला पडतो. राईट. मॉसिनरम वगैरे त्या साईडला. पण तरीसुद्धा वेस्ट बेंगॉलच का, कारण की वेस्ट बेंगॉलमधनं काय होतं, एक नदी फ्लो होते.
तिचं नाव आहे ब्रह्मपुत्र, बरोबर आहे. आणि या ब्रह्मपुत्र जी त्या ठिकाणी चायनातनं ओरिजिन होऊन हळूहळू नॉर्थ ईस्टकडनं आपल्या इकडे वेस्ट बेंगॉल साईडला येते, तर त्यामुळे काय होतं, त्या ब्रह्मपुत्रेचा फ्लो खूप जास्त खाली वाढून जातो बंगालपर्यंत येईपर्यंत, आणि वेस्ट बेंगॉल असेल, बांगलादेश असेल, त्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणावर फ्लडिंग कॉज होते. त्याच्यामुळे या एरियाजमध्ये फक्त ज्यूट आणि राईस हे 2 क्रॉप मेजरली त्या ठिकाणी ग्रो केल्या जातात, जे या फ्लडेड सॉईल कंडिशनला काहीसं टॉलरेट करू शकतात. ओके. आता इफेक्ट ऑफ वॉटर लॉगिंग जर आपण बघायचं झालं तर वॉटर लॉगिंगमुळे काय होतं बघा, वॉटर लॉगिंगमुळे रिड्युस्ड सॉईल कंडिशन होते, राईट. त्यामुळे रिड्युस्ड, हे लिहून घ्यायचं, रिड्युस्ड ODR. ODR म्हणजे काय, ऑक्सिजन डिफ्युजन रेट, बरोबर आहे. ऑक्सिजन डिफ्युजन रेट काय होतं, कमी होतो. एक खूप महत्त्वाचा पॉईंट लिहून घ्या, एक्झामला विचारला जातो की ऑक्सिजनची कॉन्सन्ट्रेशन, ऑक्सिजनचं जे की कॉन्सन्ट्रेशन असेल, जर का हे बिलो 10% जर का गेलं, ओके, जर का सॉईलमध्ये ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन जर का बिलो 10% जर गेलं, इट इनहिबिट्स द प्लांट ग्रोथ. ठीक आहे, काय करतं, प्लांट ग्रोथला इनहिबिट करतं. हा खूप फेमस क्वेश्चन एक्झामला वेळोवेळी विचारला जातो की ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन किती पाहिजे हेल्दी ग्रोथसाठी, इट शुड बी अबाउट 10%. ठीक आहे, 10%च्या खाली गेलं तर प्लांट ग्रोथ काय होते, मोठ्या प्रमाणावरती आपल्याला अफेक्ट झालेली त्या ठिकाणी दिसून येते. ओके. आणि ODR जो आहे ऑफ लेस दॅन 0.2 ग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर पर मिनिट जर का असेल, सो इट ऑल्सो इनहिबिट्स प्लांट ग्रोथ. हे दोन्ही लिहून घ्या. ठीक आहे, कुठलंही एक विचारलं जातं एक्झामला. ओके. ODR काय आहे, लेस दॅन 0.2 ग्राम जर असेल पर सेंटीमीटर स्क्वेअर पर मिनिट, तर त्या ठिकाणी प्लांटची ग्रोथ इनिबिट होते, किंवा त्यालाच आपण म्हणू शकतो की 10%पेक्षा जर का ऑक्सिजन सॉईलमध्ये कमी असेल तरीसुद्धा प्लांट ग्रोथ जी आहे ती आपल्याला अफेक्ट होताना दिसून येते. ओके. देन आता मोस्ट ससेप्टेबल क्रॉप कोणतं आहे. ओके, हा पण एक क्वेश्चन आहे की मोस्ट ससेप्टेबल क्रॉप टू वॉटर लॉगिंग. मोस्ट ससेप्टेबल क्रॉप कोणतं आहे टू वॉटर लॉगिंग. आता हे सरळ क्वेश्चन मी तुम्हाला देतोय की एक्झामला असे डायरेक्टली विचारले जातात, 1 लाइनर्स. कोणता आहे मोस्ट ससेप्टेबल क्रॉप, दॅट्स टोबॅको, तंबाखू. ओके, टोबॅकोला बिलकुल वॉटर लॉगिंग जी आहे ती चालत नाही. आणि मोस्ट सेन्सिटिव्ह स्टेज टू वॉटर लॉगिंग. ओके, की या स्टेजला जर वॉटर लॉगिंग झालं तर भाई तो क्रॉप कसाच जगत नाही. ठीक आहे, तर ती आहे सीडलिंग स्टेज, बरोबर आहे. आपलं जसं लहान बाळ असतं ना, तसंच क्रॉपचं लहान बाळ काय आहे, ते आहे सीडलिंग स्टेज, राईट. जस्ट जर्मिनेट झाल्यावरती 2 लीफ स्टेज वगैरे जी असते ना, तर ती जी स्टेज असते दॅट इज मोस्ट सेन्सिटिव्ह स्टेज टू द वॉटर लॉगिंग कंडिशन, राईट. त्याच्यानंतर टॉलरंट व्हरायटीज. ओके, वॉटर लॉगिंगला टॉलरंट व्हरायटीज कोणत्या आहेत, टॉलरंट व्हरायटीज टू वॉटर लॉगिंग इन राईस. ओके, इन राईस माहिती आहे, एक फेमस व्हरायटी आहे, तिचं नाव आहे जलमग्न नावाची जी व्हरायटी आहे ना राईसमधली, ही खूप फेमस आहे, की ही खूप जास्त वॉटर लॉगिंग जरी असली तरी हिला काही प्रॉब्लेम होत नाही. दुसरं आहे पंकज इज ऑल्सो व्हरायटी. त्याच्यानंतर एक अजून व्हरायटी आहे जगन्नाथ, राईट. जगन्नाथ टेम्पल कुठे आहे, ओडिसामध्ये, राईट. सो जगन्नाथ व्हरायटी एक आहे. त्याच्यानंतर जानकी. ठीक आहे, तर अशा या व्हरायटीज आहेत ज्या की वॉटर लॉगिंगला टॉलरेट करू शकता. ओके, दिज आर टॉलरंट टू वॉटर लॉगिंग. हे जलमग्न आणि जगन्नाथ हे 2 नाव तर स्पेशली लक्षात ठेवा. बऱ्याचदा त्या ठिकाणी एक्झामला विचारलं जातं की विच ऑफ द फॉलोइंग राईस व्हरायटीज इज टॉलरंट टू वॉटर लॉगिंग कंडिशन. तर हे स्पेशल कॅरेक्टर आहे त्यांच्यातलं, उलट नावातच दिले बघा. काय नाव काय याचं हिंदीमध्ये, किती छान नाव आहे बघा, जलमग्न, म्हणजे पाण्यामध्ये जी मग्न होऊ शकते, राईट, पाण्यामध्ये जी टिकू शकते अशी ती व्हरायटी आहे राईसमधली, दॅट इज जलमग्न आणि जगन्नाथ. ओके. त्यानंतर एक अजून आपल्याला नोट करून घ्यायचं की टॉलरन्स कसे आहेत, क्रॉप कोणकोणते टॉलरेट करू शकता वॉटर लॉगिंगला. तर हायली टॉलरंट टू वॉटर लॉगिंग. कोणकोणते क्रॉप्स आहेत असे लिहून घ्या. सगळ्यात पहिले येतो राईस, 2 नंबरला येतो ज्यूट, 3 नंबरला येतो शुगर केन. ओके, हे 3 नावं जे आहेत ते तुम्हाला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर अजून कोणकोणते येतात, तर डेट पाम पण आहे. ओके,
डेट पाम आहे, कोकोनट आहे, हे पण काहीशा प्रमाणामध्ये वॉटर लॉगिंग जे आहे ते सहन करू शकतात. ओके, स्ट्रॉबेरी आहे, स्ट्रॉबेरी खूप नाही पण काहीशा प्रमाणात करू शकतात टॉलरेट. ठीक आहे. सो दीज आर मेजरली हे 3 नावं, तर 3-4 नावं आहे जे सुरुवातीचे लक्षातच ठेवा. सगळ्यात जास्त हायली टॉलरंट टू वॉटर लॉगिंग काय आहे? राईस, राईट. त्याच्यानंतर 2 नंबरला येतं ज्यूट आणि 3 नंबरला आहे शुगर केन. ओके. देन मीडियम टॉलरंट काय आहे? मीडियम टॉलरंट. मीडियम टॉलरंट कोणकोणते आहेत बघा, नोट करून घ्या. बार्ले, ओट्स, ठीक आहे, वॉटर लॉगिंगला मीडियमपणे टॉलरेट करू शकता. वीट, बनाना, हे सगळे मीडियम टॉलरंट आहे. ठीक आहे. सोरगम आहे. शक्यतो मीडियम टॉलरंटवरती क्वेश्चन येत नाही. एक तर खूप जास्त टॉलरंट कोणते आहे किंवा खूप जास्त सेन्सिटिव्ह कोणते आहेत, असे क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. हे जे आहे खूप जास्त हायली टॉलरंटचं विचारतात किंवा हायली सेन्सिटिव्ह क्रॉप कोणते आहेत. ठीक आहे. सेन्सिटिव्ह टू वॉटर लॉगिंग. ओके. तर यांचे नावं पाठ करा. एक तर कसं असतं, एक्स्ट्रीम एंड विचारतात. ठीक आहे. मधल्याला कोणीच विचारत नसतं कधीच, राईट. मीडियम टॉलरंट कोण आहे बो, शक्यतो हायली टॉलरंट कोण आहे किंवा सेन्सिटिव्ह कोण आहे वॉटर लॉगिंगला, असे क्वेश्चन मोस्टली विचारले जातं. तर त्याच्यामध्ये कोणतं होतं, लास्ट स्लाईडमध्ये सांगितलं आपण, टोबॅको, मेज. ठीक आहे. टोबॅको आहे, मेज आहे, हे जे आहे दिस आर व्हेरी मच सेन्सिटिव्ह टू वॉटर लॉगिंग, राईट. आणि लेग्युम्स, मोस्टली जे की लेग्युम क्रॉप्स असतात ते पण त्या ठिकाणी वॉटर लॉगिंग सहन करू शकत नाही. ओके. सो दॅट विल बी ऑल फॉर टुडे. ठीक आहे. हे नोट करा, हायली टॉलरंट आणि सेन्सिटिव्ह टू वॉटर लॉगिंग हे वेळोवेळी एक्झामला विचारल्या जातात. सो दॅट विल बी ऑल फॉर टुडे बच्चा पार्टी. ओके. तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर नक्की सांगा. ठीक आहे. कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला व्हॉट्सॲप करू शकता, कॉल करू शकता. ओके. सो थँक्यू, बाय.